कथालय आपल्यासाठी सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित प्रवास वर्णन माझा रशियाचा प्रवास RJ कृष्णासह आपल्याच कथालय या यूट्यूब चॅनलवरती अशाच नवनवीन कथांसाठी आणि व्हिडिओजसाठी कथालय सबस्क्राईब करायला विसरू नका. चला ऐकूयात माझा रशियाचा प्रवास संपूर्ण प्रवास वर्णन भाग 1. आपण वाटेल ते करून एक वेळ सोव्हिएत संघराज्य पाहावे हे मला फार फार वाटत होतं. ती आशा माझ्या मनामध्ये दिवसेंदिवस सारखी प्रबल होत होती. रशियातील ते कामगार राज्य कसे असेल, तिथं कॉम्रेड लेनिननं केलेली क्रांती, मार्क्सचे महान तत्वज्ञान कसे साकार झाले असेल, ती नवी दुनिया, नवी संस्कृती, नवी सभ्यता कशी फुलत असेल, या विचारानं माझं मन भारावलं होतं. मी अगदी वेडाच झालो होतो. मी सन 1934च्या दरम्यान अनेक पुस्तकं वाचली होती जी जप्त केलेली होती. त्यामध्ये रशियन क्रांतीचा इतिहास, कॉम्रेड लेनिनचे चरित्र आणि या पुस्तकांनी माझ्या मनावर खूप परिणाम केला होता आणि म्हणूनच मी रशिया पाहण्यासाठी उत्सुक झालो होतो. कसंही करून एकदा रशियाकडं सरकावं असा माझा विचार झाला होता. मी खटपट करीत होतो. मी 2 वेळा पासपोर्ट मिळावा म्हणून अर्ज करून पाहिला, पण त्यावेळेला मुंबई राज्याचे मुख्यमंत्री भलतेच कडक. त्यांनी मला विश्वासात घेऊन सुनावले की बाबा, तू आमचा वैरी आहेस. खरोखर सांगतो, आम्ही चांगले माणसं म्हणून तू बाहेर आहेस, नाहीतर यावेळी तुझी जागा तुरुंगात. तो काळ 1948चा होता. त्यावेळी माझे मित्र सिनेनट श्री बलराज साहनी यांनी माझी पॅरिसपर्यंतची तिकीटही काढली, कारण पॅरिस येथे भरणाऱ्या जागतिक शांतता परिषदेचे मला निमंत्रण आले होते, पण जमले मात्र नाही. पुढे 1961 साली माझ्या फकीरा या कादंबरीला राज्य सरकारचे पहिले पारितोषिक मिळाले आणि याचवेळी इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटीनं मी रशियाला जावे असं ठरवलं. त्या संस्थेचे मला पत्र मिळताच मी पुन्हा प्रयत्न करू लागलो, पण जवळ एक पैसाही नव्हता. पण जेव्हा मी रशियाला जात आहे ही गोष्ट महाराष्ट्राला समजली, तेव्हा एक चमत्कार घडला. माझ्यावर पैशाचा पाऊस पडला. अगदी एका दमामध्ये माझा अर्धा खर्च निवारला. त्यामुळे पुढे अनेक भानगडीमधून जाऊन मला रशियाला जायचा पासपोर्ट मिळाला. माझी तयारी झाली. मला गगन ठेंगणं वाटू लागलं. न पाहिलेला रशिया माझ्या डोळ्यांपुढं तरळू लागला. शाहीर दना गव्हाणकर यांनी मला कित्येक तास बसून रशियामध्ये कुठं काय आहे, कसं बघायचं, कसं बोलायचं याचे धडे दिले. कारण मुंबई ते सातारा हा प्रवासही मी कधी एकटा करीत नाही, आणि तो मी मॉस्कोला जाणार हा प्रश्न माझ्या दृष्टीनं मोठा कठीण होता. देश, आप्त, घर हे सगळं सोडून मी एकट्यानं इतक्या दूर जायचं म्हणजे माझ्या बाबतीमध्ये फार अवघड होतं. दुसऱ्या महायुद्धामध्ये सोव्हिएत जनतेने पराक्रमाची शर्थ केली होती. त्यामुळे मी उत्स्फूर्त होऊन स्टालिनग्राडच्या लढाईवर एक पोवाडा लिहिला होता. माझी प्रतिभा लाल सैन्यांबरोबर बर्लिनपर्यंत गेली होती आणि आता मी स्वतः मॉस्कोपर्यंत जाणार होतो. इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटीच्या शिष्टमंडळामध्ये माझा समावेश झाला होता. पण मुंबईवरून दिल्लीपर्यंत एकटा जाऊन मग मला इतर सभासद भेटणार होते, आणि त्यापैकी एकालाही मी ओळखत नव्हतो. घरापासून विमानतळापर्यंत माझ्या अनेक मित्रांनी, आप्तांनी मला फुलामध्ये बुजवलं, आशीर्वाद दिले. विमानतळावर अनेक दोस्त आले होते. त्यांना आनंद झाला होता. मी मात्र मनामध्ये खचलो होतो. मॉस्कोचा प्रवास, तोही विमानानं,
या कल्पनेनंच मला धडकी भरली होती. माझे मित्र मला एक एक करून सूचना करीत होते. एक म्हणाला, तुम्ही रशियामध्ये झोपड्या किती आहेत तेवढ्या पाहून या बरं का. एकानं सांगितलं, पुलाखाली किती लोक राहतात त्याची काळजीपूर्वक तपासणी करा. एक जण गंभीर चेहरा करून म्हणाला, पोलादी पडद्याची जाडी किती आहे याची नोंद करून लवकर या. एकानं देव निर्वासित झाले आहेत ते कुठे राहतात, त्यांची परिस्थिती काय आहे हे न चुकता पाहून या अशी सुद्धा सूचना केली. आणखीही कित्येक सूचना आल्या. वर्णभेद, व्यक्ती स्वातंत्र्य, बेकारी म्हणजे सर्व रशियाचे संशोधन करून मी यावे असे त्यांचे मत होते आणि मी म्हणून नुसतं ऐकत होतो. माझ्यापुढं ते विमान शांत उभं होतं, पण माझा आत्मा उडाला होता. काळीज थडथडत होतं. त्यामुळे मी बोलत नव्हतो, फक्त म्हणून मुंडी डोलावून वेळ काढीत होतो. सूचना, उपदेश, फुले, हार, आशीर्वाद हे सगळं घेऊन मी 12 तारखेला रात्री 11 वाजता दिल्लीकडे विमानाने भरारी मारली. त्यावेळी महाराष्ट्राची भूमी अंधारामध्ये गडप झाली होती. ती दिसावी म्हणून मी धडपडत होतो. मी विमानाकडे जातेवेळी हात उंचावून उभी असलेली ती माझी आप्त मंडळी, शंकरभाऊ, शांता, शकू, शाहीरदना गव्हाणकर, गणपत सातपुते, श्री वैराळे, श्रीमती जयवंताबाई या सर्वांच्या मूर्ती माझ्या डोळ्यांपुढून हलता हलत नव्हत्या. गणको, देश, घर सोडून दूरदेशी जाताना किती दुःख होतं याचा मला त्यावेळी अनुभव आला. सकाळी 5 वाजता पालम विमानतळावर माझ्या विमानानं पाय टेकले आणि माझा जीव भांड्यात पडला. अगदी सूर्योदयापासूनच मी खासदार एस. डांगे यांच्या बंगल्यावर दाखल झालो. तेव्हा डी झोपले होते. सौ उषाताई डांगे यांना मी आल्याचं समजता त्या हसत पुढं आल्या. आमचा अण्णा मॉस्कोला निघाला असं म्हणून त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. तेव्हा मला माझ्या आईची आठवण झाली. उषाताईनं घाई केली. पैसे घेऊन त्या माझी तयारी करायला तयार झाल्या. पण मी मुंबईवरून निघताना सर्व तयारी केली होती. ताईनं विचारलं, अण्णा कपडे घेतले आहेत, मी उत्तरलो. बूट? ताईनं दुसरा प्रश्न केला. आहेत, मी उत्तर दिलं. हे ऐकून ताई निर्धास्त होऊन असल्या आणि माझ्यासाठी काय काय खरेदी करावी याचा विचार करू लागल्या. दुपारीच ताश्कंदपर्यंत जाणे येण्याचं तिकीट आणि व्हिसा माझ्या हाती पडल्यानं मी विवंचनामुक्त झालो. दुसऱ्या दिवशी पुढं जायची तयारी करू लागलो. कपडे करून आवरावर केली. तोच डांगे शांतपणे माझ्याकडे आले. माझा तो साहेबी पोशाख पाहून गालामध्ये हसले. मग त्यांनी माझा टाय सरळ बांधला. अंगावरील कोटावरून स्वतः ब्रश फिरवला आणि पाठीवरती थाप मारली. ज्या हातांनी कामगारांच्या अनेक पिढ्या घडवल्या आणि लढवल्या, ते हात माझ्या पाठीवरून फिरताच माझं काळीज डोंगरा एवढं झालं. मुंबईमध्ये आचार्य यात्रे आणि दिल्लीमध्ये कॉम्रेड डांगे यांचा आशीर्वाद घेऊन चित्तोड की राणी या भारतीय विमानामधून मी आकाशात झेप घेतली. त्यावेळी मातृभूमी सोडण्याचे दुःख आणि सोव्हिएत देश पाहण्याचे सुख त्यांचा विलक्षण संगम माझ्या अंतःकरणात निर्माण झाला होता. मी पुन्हा पुन्हा आपली धरती पाहत होतो आणि तिचे दर्शन घेत होतो. मी लवकरच परत येणार आहे हे मी विसरलो होतो. विमान सारखं उंच उडत होतं. चित्तोड की राणी हे अत्यंत सुंदर आणि सुसज्ज विमान पाहून मी चकित झालो होतो. ते विमान हिमालयाला बगल देऊन भरारी मारत होते. खाली डोंगर टेकडीसारखे दिसत होते. नद्यांना ओघळाचं स्वरूप आलं होतं. एखाद्या शहरातील इमारती काड्याच्या पेट्याने एवढ्या दिसत होत्या. दिल्लीच्या पालम विमानतळावर शेवटचा प्रवासी म्हणून मी चित्तोड की राणी या विमानामध्ये चढलो. तेव्हा माझे सहप्रवासी मला पाहून गालामध्ये हसले. हा एक महामूर्ख आहे बरं का, असा त्यांचा चेहरा बोलला. मी आपला गुमान विमानात बसलो. कोणीच माझी दाद घेतली नाही.
रंग काळा, पोशाख साधा, गळ्यामध्ये टाय नीट नाही. मग मला शहाणा कोण म्हणणार? परंतु त्याच विमानामध्ये सिलोनचे युवक प्रतिनिधी होते. त्यामध्ये एक सिलोनी कम्युनिस्ट पार्टीच्या मुखपत्राचे संपादक आणि सिलोनी लोकसभेचे सभासद होते. त्यांना माझा पत्ता लागला. त्याच महिन्यामध्ये मनोहरमध्ये माझा परिचय आला होता. तो सौ मीनाक्षीबाईंनी लिहिला होता आणि खापऱ्या चोर या माझ्या तमाशातील माझे चित्र छापले होते. विमानामध्ये तो अंक कोणीतरी दाखवला आणि हा खापऱ्या चोर या विमानात आहे, ओळखा, अशी चर्चा सुरू झाली. शेवटी काहींनी मला हेरलं आणि मग मी आपल्या सिलोनी मित्रांमध्ये दंग झालो. ताश्कंदपर्यंत आमच्या शिष्टमंडळानं माझी दाद घेतली नाही. परंतु ताश्कंदला पोहोचताच त्यांचे डोळे उघडले आणि मीही एक चांगला माणूस आहे अशी त्यांची खात्री झाली. मद्रासचे जॉन माझ्या गळ्यामध्ये पडले आणि म्हणाले, साठेजी, आमचे चुकले, आम्हाला माफ करा. आम्ही तुम्हाला वेगळे ठरवले होते, परंतु आता आमची खात्री झाली की तुम्ही फार चांगले आहात. बरोबर 5 वाजता चित्तोड की राणी हे विमान उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे उतरले. तेव्हा अनेक उझबेकी मित्रांनी फुले देऊन आमचे स्वागत केले. एक उझबेकी मित्र पुढे येऊन म्हणाला, आता तुम्ही थोडा आराम करा, न्याहारी करा, कारण तुमच्यासाठी सोवीचे जेट विमान तयार आहे. परंतु चित्तोड की राणीमध्ये असलेल्या आमच्या सामानाचं काय? मी विचारलं. तो सद्गृहस्थ हसून म्हणाला, ते सर्व ठीक होईल, तुम्ही काही काळजी करू नका. ताश्कंद येथे आम्ही प्रथम आपली घड्याळं 2.5 तास मागं घेतली आणि बरोबर 7 वाजता सोव्हिएत विमानामध्ये चढलो. ए क्लासमध्ये आमची सोय केली होती. माझे विमान 40 फूट उंचीवरून ताशी 850 किलोमीटर वेगाने धावत होते. त्या विमानामधील ती आतील व्यवस्था साधीच वाटत होती. प्रत्येक ठिकाणी वेल्वेटचे लाल आणि जांभळे पडदे लटकत होते. त्या पडद्यांमुळे आमची मोठी पंचायत झाली होती. प्रत्येक पडद्यामागे काहीतरी असे. निरनिराळ्या जागे निरनिराळे पडदे लोंबत होते. कुठं शौचकूप होते, तर कुठं स्वयंपाकगृह होते, कुठं नोकरांचे विश्रांती स्थान होते आणि त्या प्रत्येकाच्या दारापुढे ते पडदे लटकत होते. प्रत्येक दारापुढं रशियन भाषेत त्या स्थानाचे नाव लिहिले होते आणि ते आम्हाला समजत नव्हते. त्यामुळे आमची परिस्थिती अगदी कठीण झाली होती. आमच्या शिष्टमंडळामध्ये बंगालचे एक चतर्जी नावाचे एक वृद्ध वकील होते. ते विमानामध्ये चढले की झोपत आणि जागे झाले की प्रथम शौचकूपाची चौकशी करत. 1 तास विमानाचे भ्रमण झाले आणि श्री चतर्जी एकाएकी जागे झाले. त्यांनी प्रथम सर्वत्र नजर टाकली. निरनिराळ्या पाट्यापासून पाहण्याची खटपट करून पाहिली, पण शौचकूप कुठं आहे याचा पत्ता लागेना. मग त्यांनी अनेक पडदे वर करून पाहणी केली, पण काहीच पत्ता लागला नाही. अखेर त्यांना त्या हवाई सुंदरीची मदत घेणे भाग पडले. विमानाची ती भयंकर दौड पाहून माझा मीच स्तंभित झालो होतो. अनेक विचारांनी माझं डोकं सुन्न झालं होतं. अंतराळातून माझं विमान उडत होतं. त्या ढगांच्या राशीतून मार्ग काढत होते. खाली निरनिराळी शहरं दिसत होती. म्हणजे अनंत दिव्यांच्या पुंजक्यावर खाली एखादं शहर असावं असं मी समजत होतो. माझं मन स्वदेशामध्ये घुटमळत होतं. विमानाने मुंबई ते मॉस्को या दरम्यान मी भरारी मारत होतो. माझ्या चक्षुंपुढं मुंबई दिसत होती. माझ्या आईच्या प्रतिमेपुढं शांता आणि शकुंतला यांनी एक निरांजन लावले होते. ते मी परत येईपर्यंत जळणार होते. त्याचा मी विचार करत होतो. ते निरांजन जळत असेल, तेवत असेल. आला आला म्हणत मॉस्को विमानतळाला. आम्हाला सिगारेट ओढू नका, कमरेला पट्टी लावा, मॉस्को आले अशी सूचना मिळाली. मी खिडकीतून खाली पाहिले. ते मॉस्कोचं पहिलं दर्शन घडताच मन विचारमुक्त झालं. ते मॉस्को नगरी मी प्रथम आकाशातून पाहिली आणि तिची कीर्ती आठवली. विमानाने एक जंगी झेप घेऊन धरणीवरती पाय टेकले. मी सावध झालो. निश्वास टाकून वर रिकामं केला. विमानाच्या दारात तशा रात्री अनेक मित्र फुलं घेऊन आले होते.
बाहेर थंडी मी म्हणत होती. थंड वारे सर्वत्र धावत होते, अंगाला चाबत होते. माणसाच्या नाकातोंडातून वाफेचे लोट निघत होते. मी पार गांगरलो होतो. मला भानच उरले नव्हते. माझा चेहरा पडला होता. मी कुठंतरीच पाहत होतो. त्या गडबडीमध्ये आपला ओव्हरकोट अंगात घालायचा मला विसर पडला आणि सर्वांच्या शेवटी मी पाय ओढीत चालत होतो. मी आपला ओव्हरकोट काखेमध्ये दाबून धरला होता आणि चोरासारखा सर्वत्र पाहत होतो. समाज सत्तावादी माणसं न्याहाळत होतो. भयंकर थंडी वाजत होते, त्याची मला जाणीव नव्हती. थोडक्यामध्ये मी अगदी भांबावून गेलो होतो. तुम्हाला थंडी वाजत नाही का? कस्किना नावाची एक महिला जवळ येऊन मला म्हणाली. त्यामुळे मी अधिकच गोंधळून गेलो आणि उत्तरलो, जे कुठे आहे थंडी? पण त्यावेळी माझ्या नाकातोंडातून वाफेचे लोट बाहेर पडत होते. ते पाहून मी स्वतःच पुन्हा घोटाळ्यात पडलो आणि कस्किना मोठ्यानं हसल्या. ओव्हरकोट अंगात घालायचं विसरून हा माणूस थंडीनं कुडकुडत आहे हे लक्षात येऊन त्या हसत होत्या. त्यांनी मला थांबवलं. उभा करून माझा कोट घेऊन त्यांनीच तो माझ्या अंगात घातला आणि मग मला बरं वाटलं. मी भानावरती येऊन चालू लागलो. कझकिनाबाई अगदी नम्रतेने म्हणाल्या, ही आमची मॉस्को नगरी, ती तुम्ही उद्या पाहालच. असं करून मी चौफेर नजर टाकली आणि पुन्हा कझकिना म्हणाल्या, हे मॉस्को आमचं हृदय आहे. हे उद्गार ऐकून मी आश्चर्यानं चमकलो. खरं आहे तुमचं म्हणणं, असं म्हणून मी ढेंगा टाकू लागलो. कझकिना म्हणाल्या, हे वातावरण तुम्हाला कसं वाटतं? अगदी आमच्या दिल्लीसारखं, मी उत्तर दिलं. आता माझा पडलेला चेहरा बराच उठला होता. विमानतळावरून आम्ही मोटारीनं शहराकडे जात होतो. आमच्या मोटारी वेगानं दौड मारित होत्या. आमचे शिष्टमंडळाचे सभासद दबक्या आवाजामध्ये आपापसात बोलत होते. त्या 4 मोटारी वळण घेत होत्या. माझ्याबरोबर मद्रासचे श्री जॉन बसले होते. हे जॉन पियानोचे दर्दी म्हणून त्यांची या शिष्टमंडळामध्ये निवड झाली होती. ते फार शांत स्वभावाचे आणि प्रेमळ होते. मी मोटारीच्या खिडकीच्या काचा खाली करून बाहेर दिव्यांची झुंबर पाहत होतो. थंड वारा मोटारीमध्ये जाऊन अंगाला चावत होता. त्या चावऱ्या वाऱ्यानं जॉनच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत होत्या. त्या पाहून मी त्यांना विचारलं, काय मित्रा, रडू काय येतंय? मुळीच नाही, जॉन चिडक्या सुरात म्हणाला. मी कधीच रडत नाही, पण एक विचारू? अरेच्या, त्याला काय परवानगीची गरज आहे? मी म्हणालो, विचारा ना. एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये तुम्ही खिडकीची काच खाली केली, याचं कारण काय सांगाल का? त्याचंच आहे, मी म्हणालो. आपण इकडे आलो आहोत ते सर्व काही पाहण्यासाठी. तेव्हा माझं मत आहे की आपण जे काही पाहायचं ते कसलीही कास न लावता पाहूया. आता रडता का? मिस्टर साठेजी, जॉन म्हणाला, तुमचं अर्ध म्हणणं मला मान्य आहे. आपण सर्व काही सरळ पाहावं, पण या थंडीमध्ये माझ्या डोळ्यांना त्रास होतोय. मी रडतोय हा तुमचा समज चुकीचा आहे. मी त्या राजरस्त्यानं मॉस्कोकडे जात होतो. आनंद झाला होता, पण आता भाषेची अडचण पडून हा आपला रशियाचा प्रवास व्यर्थ होणार याची मला बोचणी लागली होती. आमच्या शिष्टमंडळामध्ये बंगाल, मद्रास, मध्य प्रदेश, गुजरात अशा निरनिराळ्या प्रांतातील लोक होते. सर्वजण वेगवेगळ्या व्यवसायातील होते. सर्वांना इंग्रजीत होते, परंतु मी एकटाच असा होतो की मला कोणतीही परकी भाषा येत नव्हती. थोडीशी हिंदी आडवी तिडवी बोलता येत होती, एवढंच. मी सोव्हिएत्स्का या आलिशान हॉटेलमध्ये पोचलो. तेव्हा तिथं मला कॉम्रेड बार्निकोव भेटले. त्यांनी एकदम पुढे येऊन माझा हात धरला आणि शुद्ध हिंदी भाषेमध्ये बोलायला आरंभ केला. मी बार्निकोव, मी लेनिनग्राडचा आहे. तुम्ही येणार म्हणून मला मुद्दाम तुमच्यासाठी बोलावलं आहे. आता 1 महिना मी आपल्याबरोबर असणार, म्हणजे आपल्या दुभाषाचे काम करणार. कॉम्रेड बार्निकोवचे ते शुद्ध हिंदी, मोकळा आणि गोड स्वभाव पाहून मला आनंद झाला. नंतर मी आपल्या खोलीत गेलो आणि पुन्हा कॉम्रेड बार्निकोव यांनी येऊन विचारलं,
उद्या काय काय पाहणार आहात आपण? प्रथम रशियातील माणसं, मी उत्तर दिले आणि कॉम्रेड बार्निकोव गालामध्ये हसले. भाग 2. मी रशियामध्ये जाण्यापूर्वी माझी चित्रा ही कादंबरी रशियन भाषेमध्ये प्रकाशित झाली होती. काही कथांचा अनुवादही झाला होता. माझी सुलतान ही कथा रशियन लोकांना फारच आवडली होती. हा सुलतान मला अमरावतीच्या मध्यवर्ती तुरुंगामध्ये भेटला होता. तो माझ्या आधी कथारूपाने रशियात पोहोचला होता. त्यामुळे सुलतान फेम अण्णाभाऊ साठे असं माझ्याबद्दलचा मजकूर छापताना लिहिलं जात होतं. माझा स्टालिनग्राडचा पोवाडा तर रशियामध्ये फार लोकप्रिय झाला होता आणि हे सर्व पुण्य पदरे घेऊन मी रशियामध्ये भ्रमण करीत होतो. पहिल्या 2 दिवसामध्ये ओहक म्हणजे पाणी, पिचस्की म्हणजे आगपेटी, खराश म्हणजे खरे हे शब्द मी शिकलो. आम्ही मॉस्कोमध्ये पोहोचलो आणि आमच्या पुढं एक नवीन पेच पडला. 2 डॉक्टर, एक आमदार, एक सॉलिसिटर, एक पियानोवादक आणि एक लेखक म्हणजे मी, अशा ह्या 6 लोकांमध्ये 5 आवडी उभ्या राहिल्या आणि आम्ही त्यांचा विचार करू लागलो. जो तो आपलं मत पुढं रेटू लागला. 2 डॉक्टर काखा वर करून सरळ म्हणाले, रशियामध्ये जेवढी म्हणून शस्त्रक्रिया होणार आहे ती आम्हाला पाहिलीच पाहिजे, नाहीतर रशियामध्ये येऊन आमचा काय फायदा. या 2 डॉक्टरांपैकी एक हैदराबादचे शहा हे स्वतः आजारी होते आणि स्वतःवर एक शस्त्रक्रिया करून घेण्याच्या उद्देशाने ते आले होते. दुसरे डॉक्टर दयालू हे म्हैसूरी गृहस्थ होते. त्यांना हिंदी भाषा तर मुळातच येत नव्हती. लखनौचे आमदार पुष्कराज हे नाकेडोळी तरतरीत होते. तशामध्ये त्यांचा पोशाखही नीटनीटका म्हणजे नेहरू टाईप होता. ते म्हणाले की मला रशियामध्ये लोकशाही आहे का याची चौकशी करायची आहे आणि कायदेमंडळाचे कामकाज पाहणार. कुत्र्याची चिरफाड करून आमच्या पोटामध्ये काय पडणार. एवढं बोलून ते थांबले, परंतु आपण खाटीक नाही असा त्यांनी चेहरा केला. नंतर कलकत्त्याचे सॉलिसिटर श्री चतरचे पुढे आले. कलकत्त्याचा उच्चार करताना ते कचा उच्चार कू करीत, म्हणजे ते सरळ कलकुत्ता म्हणत. ते म्हणाले, मला कुत्र्याचे ऑपरेशन नको आणि कात्या कुठेही नको. माझा जो पेशा आहे तो मला हवा. मी या रशियातील न्यायदान पद्धती पाहणार आहे. रशियामध्ये अन्यायाचे राज्य आहे असं मी फार ऐकलं आहे, तेव्हा मला कोर्टामध्ये घेऊन चला. यानंतर मद्रासचे जॉन उठले. या जॉनच्या डोळ्यांच्या पापण्या मंद गतीने उघडझाप करीत. ते हसू लागले की त्यांच्या डोळ्यातून पाणी येते. म्हणाले, मी एक कलावंत आहे, मी पियानो वादक आहे. मला कुत्र्याचे ऑपरेशन पाहण्याची अजिबात इच्छा नाही, कारण माझी पत्नी डॉक्टर आहे. आमच्या या शिष्टमंडळाची रचनाच मुळे क्लिष्ट झाली आहे. मी आपला पियानो ऐकणार, तुम्ही काहीही करा. शेवटी माझी पाळी आली. मी म्हणालो, मला फक्त या देशात फुटपाथनं भटकायचं आहे. हे ऐकून त्या सर्वांनी एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं आणि अखेर असं ठरलं की ज्याला जे आवडेल ते त्यानं पाहावं. दुसऱ्या दिवशी भारतीय दूतनिवासाचे निमंत्रण आले. तिकडे आम्ही वेळेवर पोहोचलो, परंतु एक युवक प्रतिनिधी अजून येणार होते. मी दारामध्येच फुटपाथवर थांबलो. माझ्या पुढं रस्ता दुरुस्तीचं काम चाललं होतं. अवघी 5 माणसं ते काम करत होती. 5 माणसं आणि एक मोटार एवढंच, दुसरं काहीच नव्हतं. उकरण्याचं, माती भरण्याचं आणि पूर्वीचं डांबर वितळून काढण्याचं काम ती मोटार करत होती. बाकीचे कामगार सूट बूट घालून देखरेख करीत होते. आमच्याकडील बड्या ऑफिसरसारखा त्यांचा थाट होता. तिथं सक्ती नव्हते, गुलाम नव्हते, मात्र ते यंत्रच त्या माणसांचं गुलाम होऊन गुमानं काम करत होते. भारतीय दूतनिवासामध्ये जाताच मन भारतीय जीवनाकडे धावलं. भारतीय संस्कृतीनं बहरलं. घरची आठवण झाली. जिना चढून जाताच महात्मा गांधी आणि पंतप्रधान नेहरू यांच्या प्रतिमांचं दर्शन झालं आणि मुख्य दालनामध्ये जाताच आपण मॉस्कोत नसून दिल्लीत, मुंबईत, कुठं तरी आपल्या देशात आहोत असं वाटलं. त्या दालनाची रचनाच तशी होती.
कोणत्याही देशाच्या व्यक्तीला तिथे जाताच आपण भारतीय दूतनिवासात आहोत याची चटकन जाणीव होईल असा तिथला सरंजाम होता. थोड्या वेळाने एक चमत्कार झाला. निरनिराळ्या दारूचे प्याले भरलेले पात्र पाहुण्यांच्या घोळक्यातून फिरू लागले. त्या पाठोपाठ भारतीय कबाब आला आणि थोड्याच वेळात डोकी धडावेगळी झाली, म्हणजे कामातून गेली. माझं तर नक्की बेकार झालं. त्या समारंभाला आम्ही युवक प्रतिनिधी, मॉस्कोतील अव्वल दर्जाचे विद्वान आणि मॉस्को अकॅडमीचे काही विद्वान सभासद हजर होते. तो दिवस माझा आनंदात गेला. अनेक भारतीय मित्र मला त्या भारतीय दूतनिवासात भेटले, ज्यांच्याबरोबर मी अनेक संकटातून गेलो. एका बंद खोलीमध्ये दिवस काढले, पुरी भाजी खाल्ली. ते मला मॉस्कोमध्ये भेटले, म्हणजे माझ्या गळ्यामध्ये पडून हृदयामध्ये आनंदाचा सागर घेऊन भेटले. आणि तो अपार आनंद उरामध्ये घेऊनच मी रात्री लेनिनग्राडकडे रवाना झालो. रशियामध्ये माझा प्रवास विमानानंच फार झाला. रेल्वेनं फक्त एकदा लेनिनग्राडला गेलो आणि पुढं अझरबैजानची राजधानी बाकूहून ब्लिसीपर्यंतचा मी रेल्वे प्रवास केला. नाहीतर एरवी उठसूट पंख फुटल्याप्रमाणे मार भरारी असा माझा क्रम झाला. लेनिनग्राडला जातेवेळी आमची व्यवस्था उत्तम केली होती. एका कंपार्टमेंटमध्ये 2 पलंग, स्वच्छ गाद्या, तशाच उशा, चादरी, नळ, कंगवा, साबण, पावडर, रेडिओ, म्हणजे सारच. शिवाय प्रवाशांची देखभाल करायला एक बाई होती. ती प्रेमळ बाई आपली मुलं झोपली का याची आईनं चौकशी करावी तशी खपत होती. मला तो रेल्वे प्रवास कसाचाच वाटला. मला पटकन बोरीबंदर स्टेशनची आठवण झाली. ती गर्दी, तो कोलाहल, ती धावपळ, त्या मारामाऱ्या, डब्यामध्ये ठासून भरलेली माणसं, त्यांचा गलका, बिथराबिथरी आणि बोल बंबादेवी की जय हा सर्व प्रकार माझ्या हाडीमासे भिनलेला. मी त्याला कसा विसरू? तशापैकी त्या स्टेशनवर काहीच नव्हतं. सर्व काही शांत वाटत होतं. फलाटावर जळकी काडी नव्हती, पेटती सिगारेट नव्हती. मग बिचारी विडी कोठून येणार? त्या स्टेशनमध्ये एकतर पोस्टरांची जत्रा भरली नव्हती आणि जी होती ती स्वच्छ होती. त्यावरून मी कल्पना केली की इथे थुंकू नये असं पोस्टर लावताच त्यावर पान खाऊन थुंकणारा प्राणी या रशियामध्ये नसावा. नाहीतर इतकं सुंदर पोस्टर घाटकोपरला एवढ्या आरामामध्ये काय राहतं? कधीच त्याच्या बत्तरबाळ्या झाल्या असत्या. पोस्टरवर मीना कुमारीला मिशा लावणाऱ्या आणि पृथ्वीराजच्या मिशा भादरवणाऱ्या कलावंतांनी कधीच आपली कला दाखवली असती. गाडी सुरू झाली. लेनिनग्राडकडे धावत होती. बाहेर अंधार होता. मी बाहेर पाहण्याचा प्रयत्न करून काहीच उपयोग झाला नाही. बाहेरचं काहीच दिसत नव्हतं. मला झोप लागत नव्हती. मी जॉनला बरोबर घेऊन बाहेर पडलो. गाडीमध्ये चालू लागलो. आपल्याकडच्या टीसीच्या आयटीत निघालो. परंतु सारी गाडी शांत होती. काही लोक निवांत झोपले होते, काही वाचीत बसले होते. कुठं पत्त्यांचा खेळ चालला होता. मध्येच काहीतरी विनोद होऊन हास्याचा स्फोट होत होता. परंतु उठबसणीचा खेळ कुठं दिसला नाही. बागाखाली आराम नाही की संडासामध्ये दडी मारलेला महाभाग नाही. सगळं निराळं होतं. जर या गाडीमध्ये गर्दीच नाही तर इथं खिशाला कात्री लावणारा कारागीर कसा असणार याचा विचार करीत मी एका डब्यामध्ये शिरलो. तिथंही सारं शांत. मला टीसी हा प्राणीच दिसला नाही. जय सौजन्य सप्ताह म्हणून प्रवाशांच्या टाळक्यामध्ये जोडा मारणारा सज्जन टीसी मला कुठंच भेटला नाही. मात्र एका प्रसंगाने मला स्तंभित केलं. एका खिडकीजवळ एक सुंदर तरुणी बसली होती. तिची मान कलती होऊन ती काचेवर टेकली होती. तिने डोळे झाकले होते. ते डोळे न उमरलेल्या कळीप्रमाणे बंद होते. तिच्यापुढं एक लहानसा पाळणा लोंबत होता आणि त्या शुभ्र पाळण्यामध्ये एक लहानसा रशियाचा नागरिक विसावा घेत होता. आईच्या कुशीमध्ये मनसोक्त निद्रा घ्यावी तसं तो निद्राधीन झाला होता. त्याला त्याच्या लेनिनने सर्व काही दिले होते. तो 1 महिन्याचा असावा, परंतु आतापासून रशियन संघराज्य त्याची काळजी घेत होतं. त्याला प्रवासामध्ये एक सुंदर पाळणा दिला होता, कारण हाच बालनागरिक मोठेपणी आपल्या मातृभूमीसाठी 100दा मरणार याबद्दल सोव्हिएत संघराज्याला खात्री होते. मी फिरून परत येऊन दार बंद करून पलंगावर पडलो आणि लेनिनग्राडचा विचार करू लागलो.
सकाळी मी तिथे पोहोचणार होतो. तिथे जाताच मला प्राध्यापक ततियाना कातेनिना या बाई भेटणार होत्या आणि त्यांच्याशी मी मराठी बोलणार होतो. कारण महाराष्ट्रापासून अक्षरशः हजारो मैलांवर मराठी भाषेच्या विकासासाठी, तिच्या वाढीसाठी मराठी भाषा रशियन मुलामुलींना शिकवण्यासाठी धडपडणारी ती बाई उद्या आपल्याला भेटणार याचा मला आनंद झाला होता. थोड्या वेळामध्ये कंपार्टमेंटच्या दारावर टिकटिक असा आवाज झाला. मी गडबडीनं दार उघडलं. एक माणूस दारामध्ये नम्रपणे उभा होता. त्यानं मला पाहताच अभिवादन केलं. त्यानं दारामध्ये एक मोठी पाटी ठेवली होती आणि त्या पाटीमध्ये अनेक प्रकारच्या दारूच्या बाटल्या भरल्या होत्या. त्यानं रशियन भाषेमध्ये दारू हवी का म्हणून विचारले. नंतर आपल्याकडे कोणत्या प्रकारची किती दारू आहे याची यादी सांगितली. मी मनामध्ये नमस्कार करून त्याला वाटेला लावलं आणि मनामध्ये म्हटलं, जर का तू ही टोकरीभर दारू घेऊन मुंबईमध्ये दिसला असतास ना, तर एका क्षणामध्ये तुझी वाट लागली असते. प्रथम तुझे कणिक तिंबले गेली असते, मग तुझ्या मानेवरची ती कोटाची कॉलर पकडून आजपर्यंत जे 5 लाख तुरुंगामध्ये गेले आहेत त्यामध्ये तू भरती झाला असता. जा जा, तू रशियात आहेस. मी डोळे मिटले. झोपण्याचा बेत केला. तोच रेडिओ कडकडला आणि भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचा आवाज कानी आला. ते राष्ट्रसंघाच्या सभेत भाषण करीत होते. त्यांचं ते भाषण कोणत्या रेडिओनं प्रक्षेपित केलं हे मात्र समजलं नाही, परंतु तो परिचित आवाज ऐकताच मन भरकन दिल्लीमध्ये पोहोचलं आणि मनाच्या वेगापुढं जगातील ते सर्व वेग निकामी आहेत ह्याचा त्यावेळी मला प्रत्यय आला. भाग 3. सकाळी लेनिनग्राड येथे अनेक मंडळी आमच्या स्वागतार्थ हजर होती. फुले, कॅमेरा, टेलिव्हिजन, वर्तमानपत्र यांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रोफेसर तातियानाबाई आपल्या सर्व मराठी विद्यार्थ्यांसह खास मला घ्यायला आल्या होत्या. त्यापूर्वी ओळख असावी तद्वत सरळ माझ्यापुढे येऊन शुद्ध मराठीमध्ये विचार करू लागल्या. तेव्हा आपण लेनिनग्राडमध्ये नसून मुंबईमध्ये असल्याचा मला भास झाला आणि एकापरी ते खरेही होते, कारण माझी चित्रा कादंबरी त्यांच्याच देखरेखीखाली रशियन भाषेत भाषांतरित झाली होती. त्या माझ्याशी मराठीमध्ये बोलत होत्या आणि त्यांच्या विद्यार्थिनी नीना आणि शशा ह्या मराठीत जपून बोलत होत्या. मी भोवती जमलेली सगळी मंडळी विसरून गुळाला मुंगळा डसावा तद्वत मराठी बोलणाऱ्या त्या रशियन मित्रांमध्ये गुंग झालो होतो. या ततियानाबाई मराठी शुद्ध बोलतात आणि मराठी बोलताना एखादा शब्द अडला तर त्याला काय म्हणतात म्हणून गंभीर होतात. त्यावेळी किंचित त्या खिन्न होतात, परंतु इंग्रजी किंवा हिंदीची मदत न घेता मराठीचाच आधार घेऊन त्या शब्दाची अडवणूक दूर करून मग हर्षभरीत होऊन असतात. तेव्हा त्यांचा चेहरा आनंदानं फुलतो. मी भारत सोडण्यापूर्वी आचार्य अत्रे यांनी त्यांना एक पत्र दिले होते. मी त्यांना दिले. तेव्हा तर त्यांचा आनंद द्विगुणित झाला. त्यांनी आचार्यांचं पत्र वाचलं आणि त्यामध्ये शेवटी प्रणिपात ही अक्षरे मला दाखवून त्यांनी आचार्यांना सादर प्रणाम केला आणि म्हणाल्या, तुमचे आचार्य माझे गुरु आहेत. या बाईंनी मराठी रशियन शब्दकोश तयार केला असून लवकरच रशियामध्ये अनेक लोक मराठी बोलताना दिसणार आहेत. त्या दिवशी मी लेनिनग्राड विश्वविद्यालयामध्ये गेलो आणि मराठीचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तेव्हा मला आचार्य अत्रे यांची चांगुणा आणि नासी फडके यांची उद्याची बात या 2 कादंबऱ्या एका टेबलावर दिसल्या. मला हसू आले. मराठीतील ही 2 टोकं लेनिनग्राड नगरामध्ये एकत्र आली होती. मी का हसतो याचा गर्भित अर्थ कुणाला समजला नाही. मीही झाकली मूठ तशीच ठेवली. लेनिनग्राड शहर मला शांत आणि आनंदी वाटले. मॉस्कोची पळापळ तिथे दिसली नाही, परंतु नगराची रचना भव्य आणि सुंदर होती. फुलांच्या ताटव्यापासून फुटपाथवरून पुस्तकं वाचित जाणारे तरुण तरुणी पाहून थोडासा हेवा वाटला. लेनिनग्राड शहरामधून वाहणाऱ्या नेव्हा नदीच्या काठानं अनेक चक्रा मारून ज्या जहाजावर ऑक्टोबर क्रांतीचा ध्वज उभारला त्या जहाज पाहून आत्मा शांत झाला. त्यानंतर आम्ही त्या ऐतिहासिक विंडसर पॅलेसमध्ये मुरकंड दिली. ततियाना कातेनिना ह्या माझ्याबरोबर होत्या.
त्या मला प्रत्येक वस्तूचा अर्थ मराठीमध्ये समजावून सांगत होत्या. त्यांचे मराठी विद्यार्थी माझ्याबरोबर हिंडत होते, त्यामुळे माझा मराठीचा गोतावळा वाढला होता. केरेन्स सरकारला अटक झालेली खोली आणि प्रथम सोव्हिएत स्थापन झालेले ते स्थळ पाहून आम्ही कॉम्रेड लेनिनच्या खोलीमध्ये प्रवेश केला. तेव्हा मन खिन्न झाले, कारण इतकं दूर येऊन तो ऑक्टोबर क्रांतीचा पिता तेथे नव्हता. परंतु त्याची ती खोली तशीच होती. ती खोली, खुर्ची, टेबल, टाक, दौत आणि त्यांचा फोन, ह्या सर्व वस्तू पाहिल्या की कॉम्रेड लेनिन आपल्या खोलीमध्ये विश्रांती घेत असल्याचा भास होतो आणि मन धावतच आतल्या खोलीत शिरते. परंतु कॉम्रेड लेनिन तिथेही दिसत नाहीत. त्यांचा तो पलंग एकटाच त्यांची वाट पाहत असल्याचे पाहून मन काळवंटते. डोळे भरून येतात आणि कॉम्रेड लेनिनची खोली पाहिली यातच समाधान मानावे लागते. खरे म्हणजे रशियन माणूस हा इतिहासप्रिय आहे. जुना इतिहास तो जतन करतो, नवा निर्माण करतो आणि नवा इतिहास डोळ्यामध्ये तेल घालून जपतो, याची मला तेथे प्रचिती आली. लेनिनग्राड शहरापासून काही अंतरावर एक उद्यान आहे. तसे रशियन नाव काही मला आठवत नाही. मी त्याला शांती उद्यान म्हणत होतो. 1942 साली नाझी आक्रमकांनी लेनिनग्राडला वेढा दिला, तेव्हा उपासमारीने आणि लढाईमध्ये जे हजारो नव्हे लाखो लोक मरण पावले, त्यांचे ते एक महान स्मारक आहे. कडेवर मूल घेऊन एक स्त्री असून समोर कॉम्रेड लेनिन उभे आहेत. मागे दगडावर लेनिनग्राडसाठी मरणाऱ्या वीरांची नावे कोरली आहेत. फुलझाडाच्या ताटव्यामध्ये 4 फूट उंचीचे चबुतरे असून त्यावर फक्त 1942 अशी अक्षरे दिसत आहेत. आणि पहिल्याच प्रवेशद्वाराजवळ एक अग्निकुंड धगधगत आहे. ती आग आज कित्येक दिवस जळत असून जगाच्या अंतापर्यंत जळणार आहे. ती आग म्हणजे महान लेनिनग्राडसाठी, रशियन भूमीसाठी, समाजवादासाठी ज्यांनी प्राण अर्पण केली त्यांची स्मृती आहे. त्या उद्यानामध्ये हजारो लोक फुले घेऊन येतात आणि त्या अग्निकुंडापुढे उभे राहून, तुम्ही ज्याकरिता मेलात त्यासाठी आम्ही जगत आहोत असेच जणू म्हणत असल्याचा भास होतो. कित्येक म्हातारी माणसं त्या अग्निकुंडासमोर उभी राहून छातीवर क्रोसाचे खून करतात. मला तेथे ती दिसली. तिथे गेली की माणसाला थट्टामस्करी आठवत नाही. युद्धाची चीड, युद्धाचा द्वेष यामध्ये माणूस गुरफटून जातो. कारण लेनिनचे नाव धारण करणाऱ्या त्या नगराला नाझीचे पाय लागू नयेत म्हणून ज्या लाखोंनी प्राण अर्पण केले त्यांचे ते महान स्मारक आहे. म्हणूनच ते उद्यान, ती आग डोळ्यापुढून हलत नाही. जी युद्धविरोधी आग आज रशियन मानवांच्या हृदयामध्ये अखंड जळत आहे, त्याचे ते उद्यान म्हणजे एक प्रतीकच आहे. त्यानंतर आम्ही लेनिनग्राडचे एक म्युझियम पाहिले. तिथं हजारो वर्षांच्या वस्तू सलामत आहेत. श्रीमती ततियाना कातेनिना या मला प्रत्येक वस्तूविषयी मराठीमध्ये समजावून सांगत होत्या. सम्राट चंद्रगुप्तापासून आजपर्यंतची सर्व भारतीय नाणी मला तिथे दिसली. खास मराठी तलवार आणि पट्टा ही हत्यारं त्या ठिकाणी पाहून मला आश्चर्य वाटलं. या ठिकाणी टिपू सुलतान यांची एक तलवारही आहे. याच नगरामध्ये मला कॉम्रेड P.A. बार्निकोव भेटले. माझे दुभाषी म्हणून त्यांची योजना झाली होती. त्यांनी तुळशी रामायणाचा गद्यामध्ये रशियन अनुवाद केला असून तो छापत आहे. ते हिंदीचे पंडितच आहे. ते माझे दुभाषी म्हणून जेव्हा माझ्याबरोबर निघाले तेव्हा मला फार आनंद झाला. हे बार्निकोव सावलीसारखे माझ्या मागे असत. मी हिंदीमध्ये शब्द उच्चारताच त्याचा रशियन अनुवाद होई आणि आपण रशियन बोलत असल्याचा मला भास होई. तारीख 21 रोजी स्टालिनग्राडला जाण्यासाठी तारीख 20 रोजी आम्ही मॉस्कोत दाखल झालो. तेव्हा कॉम्रेड बार्निकोव हे माझ्या मागेच होते. मॉस्कोमध्ये सोव्हिएत स्काय हॉटेलमध्ये शिरताना आम्हाला एक ओळखीचा गृहस्थ भेटला. त्याने मला अडवून विचारले, तुम्हाला रशियन येतं? नाही, मी उत्तर दिले. मग भाषेची मोठी अडचण आहे असं म्हणून त्याने माझी कीव केली आणि मी म्हणालो, नाही, मला भाषेची मुळीच अडचण नाही. माझ्या या बोलण्याने तो इसम चमकला आणि म्हणाला, तुम्हाला रशियन कळत नाही मग भाषेची अडचण नाही याचा अर्थ काय? तेव्हा मी म्हणालो, माझ्याकडे 2 जिभा असून त्यापैकी एक हिंदी आहे आणि दुसरी रशियन आहे. जी हिंदी जीभ आहे ती माझ्याजवळ आहे आणि रशियन जीभ मी कॉम्रेड बार्निकोव यांच्याकडे दिली आहे.
हा माझा भयंकर खुलासा ऐकून तो इसम कावराबावरा झाला आणि हसू लागला. रशियन माणूस विनोदप्रिय असल्याचे मला त्यावेळी कळून आले. तारीख 20 रोजी मॉस्को पाहणे, लेखक संघाला भेट देणे आणि रात्री एका जाहीर सभेला हजर राहणे एवढीच कामे होती. आम्ही मॉस्को पाहत पाहत शेवटी काही वस्तू खरेदी केल्या. मी काही खेळणी घेतली आणि एक कॅमेरा घेतला. टॅक्सी केली आणि बार्निकोवला घेऊन लेखक संघाकडे गेलो. दारामध्ये टॅक्सी सोडली आणि त्या टॅक्सीतून माझा कॅमेरा पळाला हे मला कळालेच नाही. अर्ध्या तासानंतर मला कळाले की कॅमेरा आणि खेळणी गेली. मग धावपळ झाली. परंतु सोव्हिएत देशामध्ये टॅक्सीचे खास रेडिओ स्टेशन असून बहुतेक टॅक्सीमध्ये रेडिओ फोन असतो. आम्ही लगेच टॅक्सी रेडिओला फोन केला तेव्हा उत्तर आले की रात्री 9 वाजता तो कॅमेरा सोव्हिएत स्काय हॉटेलवर येईल. आणि याचवेळी टॅक्सी ड्रायव्हर तो कॅमेरा घेऊन माझ्याकडे धावत आला. त्याला अजून रेडिओने कळवले नव्हते. तो कॅमेरा घेऊन मी सुटकेचा निश्वास टाकला. माझ्या दृष्टीनं तो प्रकार मोठा नाट्यमय असाच होता. तो माझ्या मनावर कोरला गेला. रशियन माणूस यंत्राचा गुलाम नसून यंत्रच त्यांच्या अधीन आहे हे मला समजले. आणि जेव्हा मी दुसऱ्या टॅक्सीमधून मैत्री भवनाकडे निघालो तेव्हा टॅक्सी रेडिओ सांगत होता, तबारिश 80-83 भारतीय पाहुण्याचा कॅमेरा सोव्हिएत स्काय हॉटेलात पोहोचवा. त्यावेळी तो कॅमेरा माझ्या गळ्यात होता आणि याच वेळी कॉम्रेड बार्निको यांनी अनुवादित केलेले रामायण फरारी झाले होते. त्यामुळे बार्निको बेचैन होऊन टॅक्सीतून उडी मारण्याचा विचार करीत होते आणि भारतीय तुलसी रामायण मॉस्कोमध्ये बेपत्ता झालेले पाहून मी मात्र पोट धरून हसत होतो. भाग 4. 14 सप्टेंबर 1960च्या सकाळपासूनच मॉस्को शहरामध्ये माझा फेरफटका सुरू झाला होता. आपला तो साहेबी पोशाख मी दुमडून कपाटात कोंबला होता आणि सिल्कचा सदरा, पायजमा, कोल्हापुरी जरीच्या वाहना अशा देशी थाटामध्ये गॉर्की रोड या विशाल राजपथानं चालत होतो. समाजवादाचे यश आणि मॉस्कोची माणसं कशी आहेत या 2 प्रश्नांची उत्तरं मी शोधित होतो. भव्य राजमार्ग, रेखीव इमारती, माळेमध्ये मोती ओवल्याप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली झाडं आणि तीही एका जातीची, एका वयाची आणि समान उंचीची. मध्ये फुटपाथ, त्यांच्या आत फुलझाडांच्या सुंदर ताटवा आणि तोही मैलच्या मैल लांबीचा. हे सारे पाहून आणि पल्लेदार स्वच्छ आरशासारखे रस्ते पाहून मॉस्कोचे वैभव त्या रस्त्यावरती नम्र उभे असल्याचा भास झाला आणि डोळे फुलपाखराने एखाद्या बागेत भिरभिरावे तसे नाचू लागले. तेथे ठाई ठाई सिगारेटची राख टाकण्याची सोय आहे. पाहावे तेथे सुंदर कुंडी उभे आहेत आणि कुंडी ही मॉस्कोची शोभा वाढवते. आजूबाजूला सिगारेटचे थोटो, जळकी काडी यापैकी काहीच दिसत नव्हते किंवा कागदाचा कपटा किंवा चिमूटभर धूळ तिथं मिळणं मुश्किल आहे. मी त्या वस्तू पाहण्याची खटपट करीत होतो आणि त्याच मला सापडत नव्हत्या. कारण जळकी काडी त्या रस्त्यावर टाकायची नाही असा मॉस्कोच्या माणसांनी पणच केला होता. जी माणसं आपल्या राजमार्गावर इतकं प्रेम करतात ती आपल्या देशावर किती प्रेम करत असतील याची कल्पनाच करवत नाही. ज्यानं दलितांचे साहित्य आणि साहित्यिक निर्माण केले आणि जो सोव्हिएत साहित्याचा पितामह मानला गेला त्या महान गॉर्कीचं नाव धारण करणारा तो गॉर्की पथ गॉर्की इतकाच भव्य आणि निर्मळ दिसत आहे. आजही तो आपल्या मॉस्को नगरीची शोभा द्विगुणित करत आहे. रशियामध्ये कलावंतांना किती मान आहे याची तर तिथं पदोपदी प्रचिती येते. रशियन महान साहित्यिकांना रशियन लोकांनी अजरामर करून ठेवले आहे. कित्येक मार्गांना, चौकांना कलावंतांची नावं दिली आहेत आणि त्यांचे भव्य पुतळे उभे केले आहेत. त्यांचं साहित्य आणि इतिहास या 2 गोष्टी अगदी हातात हात घालून जागोजाग उभ्या आहेत. टॉल्स्टॉय, पुश्किन, गॉर्गी, मायाकोव्स्की ही नावं सजीव झाली आहेत. मॉस्को शहरामध्ये मला एक मोठा पेच पडला आणि तो म्हणजे त्या माणसांची धावपळ. ही माणसं अशी पळतात का? ती सुंदर, नम्र आणि शहाणी माणसं सारखी पळत होती. धाव धावून रस्ते ओलांडीत होती.
त्या पळण्यामध्ये कष्ट नव्हते, जबरी नव्हती, तर उत्साह ओसंडत होता. पण त्या पळण्याचं मला कारण कळत नव्हतं. म्हातारे, तरुण, मुलगे, मुली सारेच पळताना दिसत होते आणि त्याचं कारण हुडकीत मी फिरत होतो. मॉस्कोचे रस्ते ओलांडताना मीही मॉस्को नागरिकांच्या प्रमाणे धावू लागलो आणि ते पाहून चाणाक्ष मंडळी गालामध्ये हसू लागली. परंतु पळताना माझी परिस्थिती नाजूक होत असे, कारण मॉस्कोमध्ये सर्व वाहने उजवीकडून चालतात आणि मला डावीकडून चालणे ठाऊक. त्यामुळे मोठा घोटाळा होत होता. परंतु गॉर्की मार्गावरच वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस दोन्हीकडची वाहतूक बंद करून मला मार्ग देत, कारण मॉस्कोच्या राजपथावर मी स्वर्गवासी होण्याचा संभव अधिक होता. शिवाय मी त्यांचा पाहुणा होतो. काही खवचट मॉस्कोकरांनी तुम्ही का पळता असा प्रश्न विचारला आणि मी त्यांना खवचट उत्तर दिले, तुमची एखादी मोटार मोडेल म्हणून मी पळतोय. 17 सप्टेंबरला आम्हाला भारतीय वकिलातीने पार्टी दिली. त्याचवेळी जागतिक युवक संघटनेची मॉस्कोमध्ये सभा होती आणि यामुळे अनेक देशांचे युवक त्या पार्टीला हजर होते. भारतीय वकिलातीने दखल घेतली आणि श्री थान यांनी आमची विचारपूस केली, तेव्हा जरा बरे वाटले. पहिल्याच दिवशी मॉस्कोमध्ये मला एक मित्रलाभ झाला. त्याचं नाव लिओनिद. हा एक उत्तम फोटोग्राफर आहे. 6 फूट उंची, गोरा रंग, सदृढ देह, तरतरीत चेहरा, पाणीदार निळे डोळे, अंगामध्ये सुंदर कपडे, वर करड्या रंगाचा ओव्हरकोट, खांद्याला बॅटरी, गळ्यामध्ये कॅमेरा. अशा घाटामध्ये लिओनिद मला भेटला आणि त्याच क्षणी माझा मित्र झाला. आम्हा दोघांनाही पोटापुरतं इंग्रजी येत होतं आणि इंग्रजीची वाट अडली की आम्ही कथकली पद्धतीच्या खुणा करून मार्ग काढीत होतो. जेव्हा आम्हावर खुणा करण्याची पाळी, तेव्हा आम्ही मुक्याप्रमाणे खुणा करून स्वतःच हसत होतो. मॉस्कोमध्ये मला जे मित्र मिळाले त्यामध्ये फोटोग्राफर, मोटार ड्रायव्हर, बागेमध्ये काम करणारे, हॉटेलमधील मुली, लिफ्ट चालवणाऱ्या वृद्ध बाया आणि अशा या मित्रांकडूनच मला रशियन माणसांचा आत्मा समजला. प्रथम मॉस्कोची माणसं पळतात का या प्रश्नाचा निकाल लागला. त्यासाठी मी अनेक पळणाऱ्यांच्या पाठी पळून त्यांना अडवून त्या पळण्याचे कारण विचारले. कित्येकांना समोरून अडवले. अगदी सर्व वयाच्या व्यक्तींना रोखून आपला प्रश्न विचारला, तुम्ही पळता का? आणि त्या चाणाक्ष माणसांनी हसत उत्तर दिले. त्या उत्तरांमधून एक अर्थ निष्पन्न झाला की आम्हाला आमची सप्तवार्षिक योजना लवकर पूर्ण करायची आहे. हे कारण ऐकून मी चकितच झालो. ती सुंदर, नम्र, सभ्य माणसं विचारीही आहेत हे मला कळून चुकलं. समाजवादाचे यश त्या जनतेच्या विचारामध्ये अगदी खोल आहे. तिथं प्रत्येक मानव आपलं पाऊल देशहितार्थ टाकीत आहे. त्याला भविष्याची आस लागली आहे. तो सुखासाठी, शांततेसाठी एकही क्षण वाया दवडीत नाही. आणि म्हणून नम्रता, सभ्यता तिथं फुलाप्रमाणे फुलत आहे. सुखाचा सुगंध सर्वत्र दरवळत आहे. या जनतेनं गेल्या 40 वर्षामध्ये अपार त्याग केला आहे. रक्त, अश्रू आणि घाम गाळून समाजवादाची प्रतिष्ठा वाढवली आहे आणि ती राखलीही आहे. ती जनता रणामध्ये रणपंडित आहे. आक्रमकाच्या गुहेमध्ये शिरून त्याचा तिने चुराडा केला आहे. पण तो रणात एरवी ती जनता शांतताप्रेमी आहे. लिओनिदच्या खांद्यावरती हात टाकून मी लाल चौकातून क्रेमलिनकडे जात होतो. मी तोंडामध्ये सिगारेट धरली होती, पण खिशामध्ये काडी नव्हती. म्हणून तशीच सिगारेट ओठामध्ये दाबून ढेंगा टाकीत होतो. पुढून एक गृहस्थ आला. त्यानं जवळ येताच फर्रकन काडी ओढून माझ्या सिगारेटला लावली. असं होईल याची मला मुळीच कल्पना नव्हती. तुम्ही भारतीय? त्या गृहस्थाने मला विचारले आणि त्याचे आभार मानून मी हो म्हणताच तो गळ्यामध्ये पडला. म्हणाला, तुमचे नेहरू कसे आहेत? अगदी ठणठणीत. मी उत्तर दिलं, ते आज युनोद बोलत आहेत. हे ऐकून तो हर्षभरीत झाला. तो नेहरूंना धन्यवाद देत निघून गेला.
सोव्हिएत देश म्हणजे नेहरूंवर प्रेम करणाऱ्यांचा देश. तिथे नेहरूंविषयी नितांत आदर आहे. लाल चौकाच्या वरच्या बाजूला एक जुनी चर्च आहे. त्याची स्थिती खंबीर असूनही ती लाल चौक आणि क्रेमलिन यांची शोभा वाढवित आहे. कित्येक भाविक त्यामध्ये जातात. काही मंडळी त्या चर्चकडे पाहून आपल्या छातीवर क्रूसाच्या खुणा करताना मी पाहिली. यावरून तिथं भाविकांच्या भावना मुक्त आहेत. मी चालत चालत लिओनिदला प्रश्न केला, तुमचं वय किती? 21 त्यानं उत्तर दिलं. काम काय करता? फोटो असं म्हणून त्यानं कॅमेरा पुढं केला. तुमचे वडील काय काम करतात? या माझ्या प्रश्नानं तो गंभीर झाला. हृदयामध्ये कळ उठावी तसा तो दिसू लागला. त्याच्या हसऱ्या निळ्या डोळ्यामध्ये विलक्षण गंभीर भाव तरळला. तो मोजक्या शब्दामध्ये म्हणाला, सातेजी, माझे वडील सोव्हिएत देशाचं रक्षण करता करता आघाडीवर मारले गेले. गेल्या महायुद्धात? मी विचारलं आणि त्यानं मानेने होकार दिला. त्यावेळेचा त्याचा तो चेहरा आणि त्यावरचा तो भाव पाहून माझं अंतःकरण भरून आलं. तर मग तुम्ही वीरपुत्र आहात, मी उद्गारलो आणि लिओनिद हसला. वडील मारले गेले तेव्हा माझा मित्र 3 वर्षाचा होता. आपला जन्मदाता कसा होता हे त्याला ठाऊक नव्हते. आता वडिलांचा फोटो पाहून त्याला पितृदर्शन घडते. लग्न झालंय का? मी त्याची गंभीरता एकदम उडवून दिली आणि माझा हेतू सफल झाला. स्वारी खुदकन हसून उत्तरली, लग्न झालं नाही पण लवकरच होणार आहे. म्हणजे निश्चित झालं आहे? नक्की झालं आहे. तो म्हणाला, थोड्याच दिवसामध्ये मी चतुर्भुज होणार. तुझी भावी पत्नी कशी आहे? मी मुद्दाम विचारले आणि तो आनंदानं मोहरला. बोलू लागला, सातेजी, माझी पत्नी फार सुंदर आहे, तशीच ती गुणी आहे. माझं भाग्य थोर म्हणूनच मला ती मिळाली. त्याच्या शब्दांमधून निर्मल गंगा वाहत होती. कृत्रिमपणाचा लवलेश नव्हता. तो अंतःकरणापासूनच आपल्या भावी पत्नीचं वर्णन करीत होता. त्यावरून त्याच्या मनाची मला कल्पना आली आणि तो बोलतच होता. तिच्याविषयी मी शब्दानं नाही सांगू शकत. पुढे पुष्कळ सांगून टाकलेस. मी त्याची थट्टा केली. रशियन तरुणामध्ये वैफल्य आलं असून त्यांच्यात लैंगिक विकृती बोकाळली आहे असा काही महाभाग आरोप करतात. त्याला लिओनिद लाल चौकामध्ये जणू उत्तरच देत होता. खरंच तुझ्या भावी पत्नीवर तुझं प्रेम आहे? हा माझा प्रश्न ऐकून पुन्हा तो गंभीर झाला आणि गपकन आपल्या हृदयावर हात ठेवून म्हणाला, होय. रशियन तरुण प्रेमाला फार पवित्र मानतो, मंगल मानतो. त्याची साक्ष तो हृदयावर हात ठेवून देतो. आणि दुसरी कसली शपथ हवी आहे हो? हृदय तेच सर्वांमध्ये पवित्र असतं. हृदय हाच देव आहे रशियामध्ये. फोटोग्राफी करून तुमचा संसार चालणार का? हा प्रश्न ऐकून तो हसत सुटला. माझी कीव करीत म्हणाला, इथं समाज सत्तावाद आहे आणि त्यानं आम्हाला जगण्याची शाश्वती दिली आहे. तुम्ही विसरता सातेजी. शेवटी घात झालाच. आपलं अज्ञान उघड होऊ नये म्हणून मी फार काळजी घेत असताना हा प्रश्न विचारून मी चूकच केली. पुन्हा तशी चूक करायची नाही असा मी त्याच जागी निश्चय केला. मॉस्कोमध्ये मी माझं पहिलं भाषण मराठीमध्ये केलं. तेव्हा 2 दुभाषे माझ्या मागे उभे होते. मराठीचं इंग्रजी आणि इंग्रजीचं रशियन होऊनच ते श्रोत्यांच्या कानामध्ये शिरणार होतं. शिवाय पुढं बसलेले श्रोतेही बडी मंडळी होती. मी मराठीमध्ये बोलणार हे ऐकून त्यांनाही आनंद झाला आणि मी आरंभ केला. कदाचित मराठीमध्ये होणारे हे भाषण ऐकण्याची तुमच्यावर ही पहिली वेळ आली असावी. परंतु भारतामध्ये महाराष्ट्र हे एक राज्य आहे. त्या राज्यामध्ये 3.5 कोटी लोक मराठी बोलतात आणि ती माणसं तुमच्यासारखीच नेक, झुंजार आहेत. तुमचा अफानसे भारतामध्ये गेला होता, पण त्याचं पहिलं पाऊल माझ्या मराठी धरणीवर महाराष्ट्र राज्यात शिवाजी राजाच्या मातृभूमीत पडलं होतं. त्या राजाच्या मराठीमध्ये मी बोलतोय. भाषण संपताच माझ्यावर कॅमेऱ्यांचे मुरकंड पडले.
या गर्दीमध्ये मला एक प्रोफेसर एग्वेनी चेलिशेव भेटले. ते आता शिवाजी महाराजांचं चरित्र रशियन भाषेमध्ये लिहित आहेत. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राची एक सफर केली. ते हिंदी उत्तम बोलतात. पुणे शहराच्या बऱ्याच गल्ल्या त्यांच्या ओळखीच्या आहेत. सदाशिव, शनिवार, शिवाजीनगर ही पुण्यातील नावं ते उच्चारू लागले. तेव्हा मात्र माझी पाचावर धारण बसली. जर या प्रोफेसर महाशयांनी मला जिल्ब्या मारुतीची खुशाली विचारली तर मी काय सांगू? या विचारानं माझा चेहरा एकदम पडला आणि मी विषयाला कलाटणी दिली. जेव्हा त्यांनी मला शिवाजी महाराजांविषयी काही प्रश्न विचारले तेव्हा मी म पोद्दार, प्राध्यापक नर फाटक, आचार्य अत्रे ही नावं पुढं करून स्वतःचा बचाव करून घेतला आणि त्याच वेळी मला कळून चुकले की हे मॉस्कोचे नागरिक विचारानं मुंबई, पुणे, दिल्ली या आपल्या शहरामध्येच वावरत आहेत. त्यांनी लोकमान्य टिळक, पंडित नेहरू यांचे चरित्र प्रकाशित केले असून आणि लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्रही ते प्रकाशित करणार आहेत. टागोर साहित्य तर सर्वत्र वाचलं जातं. रामायण, महाभारत या ग्रंथांचा पूर्वीच अनुवाद झाला आहे. अशा या मानवामध्ये हिंडताना, त्यांच्याशी बोलताना जो आनंद प्राप्त होतो, जो विनोद अवतरतो, तो अनुभवण्यासाठी मॉस्कोतच जावं आणि त्या लाल ताऱ्याखाली उभं राहून तो आनंद लुटावा. तसं भाग्य मला लाभलं आणि म्हणूनच मी त्या लाल ताऱ्याखाली उभा राहून तो आनंद अनुभवला. भाग 5. स्टालिनग्राडकडे पाहून आम्ही अझरबैजानची राजधानी बाकू या शहराकडे निघालो. सकाळी 7 वाजता विमान उडालं होतं आणि तब्बल दिवसभर ते आकाशातून भ्रमण करणार होते. मी खिडकीजवळ बसून धरणी पाहत होतो, परंतु ढगाच्या पडद्यातून तिचं दर्शन होत नव्हतं. शिष्टमंडळाचे एक सभासद चटर्जी झोप काढीत होते. दुसरे पुष्कराज भट प्रभावित होऊन सोव्हिएत देशावर चर्चा करीत होते. डॉक्टर दयालू आराम करीत होते. कॉम्रेड बार्निको काहीतरी वाचत होते. मद्रासचे जेकबजी उठून माझ्या शेजारी येऊन बसत म्हणाले, साठेजी, पालम विमानतळावर तुम्ही दिसलात तेव्हा हा माणूस मूर्ख असावा असा आमचा अंदाज झाला होता. पण ती चूक होती आणि हे आता सिद्ध झालं आहे. कारण या देशामध्ये तुमचा गोतावळा मोठा असून खरंच तुम्ही लेखक आहात यामध्ये शंका नाही. शिवाय तुमची भाषणं सुद्धा अगदी फायरब्रँड होतात आणि त्यानंतर मला फार फार आनंद होतोय. परंतु माझं गिटार बेपत्ता होणार हे तुमचं भाग्येत बरोबर नाही हो. मी म्हणालो, हा सोव्हिएत देश आहे. इथं अशक्य असं काहीच नाही. शिवाय हा माणसांचा देश आहे. जिथं रामायण फरारी होतं तिथं गिटार काय करणार हो. ऐकून जेकबचा चेहरा पुन्हा उतरला. तो म्हणाला, ठीक आहे, पण गिटार गेल्याचा आनंद तुम्हाला मिळणार नाही. आणि असं म्हणून त्यांनी आपल्या गिटारावर नजर टाकून नंतर डोळे झाकले आणि माझ्या डोळ्यांपुढं प्रसंग तरळू लागले. आपण रशियामध्ये काय काय पाहिलं याची एक मालिकाच माझ्या डोळ्यांपुढून सरकू लागली. रशियामध्ये मी एक नवी सृष्टी पाहिली. एक नवा समाज पाहिला. समाजवादाच्या सावलीमध्ये वाढलेली मुलं आणि फुलं पाहिली. जर मी सोव्हिएत देश पाहिला नसता तर माझ्या जीवनामध्ये एक फार मोठी पोकळी राहून गेली असती. मी अनेक शाळा, कॉलेज आणि विश्वविद्यालय पाहिली. अनेक विद्यार्थ्यांशी बोललो. मला अनेक मास्तर भेटले. मी दवाखाने पाहिले, सामुदायिक शेतीही पाहिली. या दरम्यान मला अनेक अनुभव आले. एका शाळेमध्ये मला एक शिक्षक भेटला. तो दिसण्यामध्ये भोळा दिसला. त्याला मी सहज प्रश्न केला, तुमच्या देशामध्ये निरक्षरतेचं प्रमाण किती आहे? तेव्हा तो भोळा दिसणारा शिक्षक गंभीर मुद्रा करून म्हणाला, असेल की 7%. हे 7% अडाणी का राहून गेले? मी दुसरा सवाल त्याला टाकला आणि ते महाशय आपली गंभीरता वाढवून म्हणाले, हे 7% लोक अडाणी आहेत त्याचं कारण त्यांना चालता येत नाही. काही लोक पाळण्यामध्ये आराम करीत आहेत. काही लोक आईच्या पोटात आहेत. आणि हा जबर खुलासा ऐकून मी तर चाटच पडलो.
मी एकदम हसत सुटलो, पण खरं म्हणजे माझी चूक झाली होती. याची जाणीव मला होताच माझा नूर पालटला आणि मी म्हणालो, "अहो, मी थट्टा केली." ते गृहस्थ नम्रपणे म्हणाले, "मग मी तरी काय म्हणतोय? मीही थट्टाच केली." मग मात्र आम्ही दोघेही खूप हसलो. अगदी मनमुराद हसलो. रशियामध्ये शिक्षणाची नदीच वाहत आहे आणि माणसांना विद्येचं वेड लागलं आहे. म्हणूनच प्रगतीनं त्यांचा पदर धरला आहे. फुलं, मुलं, फळं आणि माणूस समान पातळीवर असून तिथं जीवनामध्ये मुळीच विसंगती उरलेली नाही. मुक्त माणसं, स्वायत्त माणसं आणि कष्टाळू माणसं यांचा तो देश. तिथं दारिद्र्य नावाला सुद्धा उरलेलं नाही. 40 वर्षामध्ये समाजवादानं त्या देशामध्ये अमरापुरी निर्माण केली आहे. ती नवी दुनिया सारखी फुलत आहे. रोज तिला नवा बहर येत आहे. घरातील घाण ऐन रस्त्यावर आणून ओतणारा त्या देशामध्ये एकही नाही. एवढंच नव्हे तर रस्ते म्हणजे आपले वैभव समजून त्यावर जळकी काडी देखील ते लोक टाकीत नाहीत. देशातील प्रत्येक वस्तू त्यांच्या मालकीची आहे म्हणून ते तिची काळजी घेत असतात. मॉस्कोतील गॉर्की मार्गावर घाण करणं म्हणजे देशाची अप्रतिष्ठा करण्याचे पाप समजले जाते. स्टालिनग्राड येथील स्मारकाविषयी अपउच्चार काढणे त्यांना रुचत नाही. कॉम्रेड लेनिन आणि स्टालिन ही नावं त्यांना फार फार प्रिय आहेत. ते त्यांचे वीर पुरुष आहेत. लेनिन हे नाव तर ते फार जपून उच्चारतात. मी जर रशियन प्रगतीचे आकडे जमवले असते, तर मला वाटले असते एक डोंगर उभा झाला असता आणि म्हणून त्या आकड्यांची मी वाढ धरली नाही. फक्त पाहत होतो. जपून बोलत होतो. मी समाजवादाचं यश पाहत होतो आणि अपयशही हुडकीत होतो. ऐश्वर्याबरोबर दारिद्र्यही मी शोधत होतो. परंतु मला ते दारिद्र्य दिसत नव्हते. दारिद्र्य हे दडत नसतं. एखादी लबाड सत्ता डोंगरा एवढे सत्य दडवू शकेल, परंतु तिला दारिद्र्य हे मुळीच दडवता येणार नाही असं माझं मत आहे आणि ते खरंही आहे. माझा असा दावा आहे. कारण दारिद्र्य हे फार क्रूर असतं आणि ते नग्न असतं. त्याच्या खुणा माणसांच्या मनावर, हृदयावर आणि चेहऱ्यावर शुद्ध उमटलेल्या दिसतात. त्या दडणे शक्य नाही. शिवाय दारिद्र्याच्या त्या खुणा माणसाच्या वस्त्रावर सुद्धा उमटलेल्या असतात. त्या म्हणजे कपड्यावरची जुनी ठिगळं आणि फाटक्या कापडांना घातलेले टाके ह्या होत. मला वाटते ह्या खुणा कुणीच दडवू शकणार नाही. मी रशियामध्ये या खुणा पाहण्याची अगदी पराकाष्ठा करत होतो. परंतु अखेरपर्यंत मला ठिगळं लावलेले कापड कुणाच्याही अंगात दिसले नाही. म्हणूनच मी निर्भयपणे सांगू शकतो की सोव्हिएत संघराज्याला दारिद्र्याचे नावही उरलेले नाही. महान ऑक्टोबर क्रांतीनं तो क्रूर शब्द तिथं जाळून टाकला आणि म्हणूनच त्यांच्या प्रगतीची भरारी गगनाला भिडत आहे. मी पुतळे, शाळा, अनेक बागा पाहिल्या. मला सर्वत्र शिक्षण दिसले. जागोजाग जे पुतळे उभे आहेत ते सुद्धा एक प्रकारे शिक्षणच देत आहेत. निकामी वस्तूंचे तिथे विनाकारण प्रदर्शन केले जात नाही. त्या देशामध्ये प्रत्येक वस्तू म्हणजे जीवनाचा अलंकार असते. बाकूकडे निघालेले आमचे विमान जेव्हा कास्पियन समुद्रावर आलं, तेव्हा मी खाली पाहिलं. सारी धरणी हिरवी असावी तसं दृश्य दिसलं. आम्ही कास्पियन समुद्र ओलांडला आणि बाकू आल्याची वर्दी मिळाली. पट्टा लावा अशी लाल पाटी दिसू लागली. तो संपूर्ण दिवस आम्ही विमानामध्ये म्हणजे आकाशामध्ये काढला. अंतराळातील अखंड दाबानं डोकी सुन्न झाली होती आणि भलताच थकवा आला होता. केव्हा एकदा या विमानातून बाहेर पडतो असं सर्वांना झालं होतं. अगदी कंटाळा आला होता. विमान उतरताच आम्ही मुरकंड देऊन बाहेर पडलो. त्यावेळी अझरबैजानचे मित्र फुलं घेऊन स्वागतासाठी आले होते. त्यामध्ये बडी मंडळी, वर्तमानपत्र प्रतिनिधी, रेडिओ, टेलिव्हिजन आणि फोटोग्राफर यांनी नुसती एकच गर्दी केली होती. सर्वत्र एकच गडबड उडाली आणि या गडबडीमध्ये मद्रासचे जेकब आपलं गिटार विसरून मोटारीमध्ये बसले. बाकू शहरापर्यंत गिटार गेल्याचे कुणाच्याच लक्षात आले नाही.
आणि जेव्हा गिटार गेले ही गोष्ट जेकबला समजली, तेव्हा मात्र तो भलताच दुःखी झाला. परंतु त्याला ते जे दुःख झालं, ते गिटार गेलं म्हणून नव्हे, तर माझं भाकीत खरं ठरलं म्हणून. तो झाकलीमूठ झाकून गप्प बसला. त्यानं गिटारचं नावच काढलं नाही आणि काढलं तेव्हा मला कळू नये याची खबरदारी घेऊनच हालचाल केली. मग गिटाराची शोधाशोध सुरू झाली. विमानतळाकडे मोटारी पळाल्या, फोन केले, तेव्हा ते गिटार घेऊन ते विमान मॉस्कोकडे दूरवर गेले होते. 2 दिवसामध्ये गिटार परत बाकूला आलं, तेव्हा जेकबला आनंद झाला. आणि सोव्हिएत संघराज्याच्या योजनाबद्ध व्यवहाराचे मला अगदी आश्चर्य वाटले. या दरम्यान कॅमेरा, पेन, रामायण आणि गिटार या वस्तू हरवल्या आणि परतही सापडल्या. यावरूनच सोव्हिएत देशातील माणसं किती व्यवहारदक्ष आहेत याची कल्पना आली. अझरबैजानचे वातावरण, रीतिरिवाज किंचित जवळजवळचे भासले. काही शब्द पूर्वी ऐकल्यासारखे वाटले आणि आपण आपल्या भारताच्या समीप आहोत असा मला भास झाला. हे अझरबैजान सोव्हिएत संघराज्यातील 15 घटक राष्ट्रांपैकी एक असून ते आशिया खंडातील एक मुस्लिम राष्ट्र आहे. परंतु समाजवादानं, ऑक्टोबर क्रांतीनं त्याचे जीवनच बदलून टाकले. म्हणजे अझरबैजान आज ऐश्वर्याच्या कळसावर आहे. इथं लेनिनला तर आपल्या सोव्हिएत संघराज्याच्या आणि ऑक्टोबर क्रांतीचा पितामहा मानतात आणि कॉम्रेड किरोव यांच्यावर हे लोक फार फार प्रेम करतात. कारण त्यांच्याच खटपटीनं पहिला ट्रॅक्टर अझरबैजानमध्ये आला आणि या राष्ट्राच्या प्रगतीला आरंभ झाला. कॉम्रेड किरोवबद्दल या लोकांमध्ये फार आदर आहे. आज तिथं प्रत्येक माणूस मुक्त आणि स्वतंत्र आहे. तो हम आझाद है असं गर्वानं सांगतो आणि त्याचा तो गर्व रास्त सुद्धा आहे. बाकू विमानतळावर पाय ठेवताच मला हमीद साहेब भेटले आणि लगेचच माझे मित्र सुद्धा झाले. 18 वर्षांपूर्वी मी स्टालिनग्राडच्या संग्रामावर पोवाडा लिहिला असून मी कामगार आहे या 2 गोष्टींमुळे त्यांचा माझ्यावरती इतका जीव जडला आणि ते मला शाहीर ए अजीज अशी हाक मारू लागले. ही त्यांची हाक मी जन्मामध्ये सुद्धा कधी विसरू शकत नाही. कारण त्यांच्या हाकेला जगातील सर्वश्रेष्ठ आणि मंगल भावना सामावलेली होती. भाग 6. सोव्हिएत संघराज्यामध्ये बाकू शहराचा 4था क्रमांक आहे. पहिले मॉस्को, दुसरे लेनिनग्राड, तिसरे खार्कोव आणि चौथे बाकू. आम्ही पोहोचलो त्याच रात्री 9 वाजता. हमीद साहेब, माझे अझीज, मला येऊन म्हणाले, चला आपण थोडं बाकू पाहून येऊ. बाकूतील आल्हाददायी वातावरणामध्ये आमचा थकवा केव्हाच दूर झाला होता. आम्ही लगेच निघालो. बाकू शहराच्या पुढे कास्पियन समुद्र आणि मागे एक उंच टेकडी आहे आणि त्या टेकडीला कॉम्रेड किरोव यांचा भव्य पुतळा समुद्राकडे हात रोखून उभा आहे. जणू ते भाषण करीत आहेत की अझरबैजान या कास्पियन समुद्रामध्ये तेलरूपी अपार संपत्ती दडली आहे, ती बाहेर काढा. त्या पुतळ्याच्या पायाजवळून संपूर्ण बाकू नगरी दिसते. ते पाहून असं वाटतं की आकाशातील इंद्रधनुष्य मानवानं वाकवून जमिनीवर अंथरले असून त्यातच नाव बाकू ठेवलं आहे. इतकं ते शहर अप्रतिम सुंदर दिसतं, मन अगदी थक्क होऊन जातं. परत फिरताना हमीद साहेबांनी मला विचारलं, शाहीर ए आझम, कसं दिसतंय बाकू तुम्हाला? तुम्ही श्रीमंत आहात. मी त्यांना उत्तर दिलं. पण ते त्यांना रुचलं नाही. ते नाराज होऊन म्हणाले, तुम्ही आम्हाला श्रीमंत म्हणू नका. तुम्ही आम्हाला आझाद म्हणा. तुम्ही आझाद आहात म्हणजे तुम्ही वैभवशाली आहात आणि म्हणूनच श्रीमंत सुद्धा आहात. या माझ्या खुलाशानं ते हसले आणि ऐकू लागले. मी म्हणालो, मॉस्को पाहावं संध्याकाळी, लेनिनग्राड पाहावं दिवसा, स्टालिनग्राडचा मर्दपणा युद्धात आणि बाकूचे सौंदर्य पाहावं ते रात्री इथं उभं राहून. आणि या माझ्या मतावर हमीद साहेब फार खुश झाले. अझरबैजान हा कवींचा देश असल्यामुळे माझं वरील विधान त्यांना इतकं आवडलं की हमीद साहेबांनी लगेच ते पाठ केलं आणि ते विधान दुसऱ्या दिवशी रेडिओवर माझं मलाच ऐकवाल.
बाकू या शब्दाचा अर्थ अग्नी असा होतो. मला असं सांगण्यात आलं. तेव्हा ही आग इतकी सुंदर कशी याचं मला आश्चर्य वाटलं. बाकू शहराच्या आसपास हजारो तेलांच्या विहिरी आहेत. तेल म्हणजे आग आणि यावरून कदाचित त्या शहराला आग म्हणजे बाकू असं नाव दिलं असावं. बाकूच्या परिसरामध्ये अनेक नव्हे हजारो तेलविहिरी आहेत. त्यापैकी काहींचं वय 100 वर्षाचं तर काहींचं 10 वर्षाचं. त्यापैकी काही 2.5 मैल खोल आहेत. जमिनीच्या पोटातून अपरंपार तेल काढून हा देश संपन्न होत आहे. जमिनीतून तेल काढण्यामध्ये या देशाची माणसं कुशल आहेत. आता तर त्यांनी सागरावर चढाई आरंभली आहे. निसर्गाशी दारुण संघर्ष सुरू केला आहे. कास्पियन सागरावर कित्येक मैल आत जाऊन त्यांनी सागरावर एक लहानसं शहरच वसवलं आहे. त्या शहरापर्यंत सागरावरून मार्ग काढला आणि त्या मार्गानं त्या नगराच्या जगाशी संबंध जोडून एक नवीन आश्चर्य प्रस्थापित केले आहे. त्या कास्पियन सागरावरील शहरामध्ये राहणारे लोक पाण्याचा अंत घेऊन मग त्या सागराखाली बेरंगी मारून सागर तळाखालचे तेल काढीत आहेत. आणि ते तेल सागरातून निघून सरळ एका नळानं योग्य स्थळी पोहोचत असते. परंतु या कार्यामध्ये या लोकांना निसर्गाशी भयंकर असा संघर्ष करावा लागत असून कित्येक वेळी प्राण सुद्धा द्यावे लागतात. आणि ती माणसं कसलीच कुचराई करत नाहीत. खवळलेल्या कास्पियन समुद्राचा सर्व साधनानिशी प्रतिकार करून निसर्गावरचे आपले प्रभुत्व कायम राखतात. म्हणूनच या अझरबैजान लोकांचे जीवन सुखी आणि समृद्ध झाले आहे. शिक्षण हा तर त्यांचा स्थायी भाव झाला. बाकूमध्ये आम्ही एका मशिदीमध्ये शिरलो. तेव्हा काझी साहेबांनी आमचे स्वागत केलं. सोव्हिएत देशामध्ये धार्मिक विधीला बंदी असते. असा जो खोटा प्रचार रूढ आहे त्याला बाकूमध्ये उत्तर मिळते. त्या ठिकाणी कित्येक अझरबैजानी येऊन नमाज पडून जातात. निघतेवेळी काझी साहेबांनी भारतीय मुसलमानांना अभिवादन सांगा अशी विनंती केली. तिचा सादर स्वीकार करून आम्ही निरोप घेतला. त्याच दिवशी आम्ही अझरबैजान सुप्रीम सोव्हिएतच्या अध्यक्षांची भेट घेतली. त्या आलिशान इमारतीमध्ये प्रवेश करताच एका रेड आर्मीनं खाडकन सॅल्यूट ठोकला तसं मी हसलो. कारण माझं मला नवल वाटलं. कुठं मी आणि कुठं अझरबैजान. हे सुप्रीम सोव्हिएतचे अध्यक्ष अत्यंत प्रेमळ, नम्र आणि विद्वान आहेत. त्यांनी अगदी हृदयापासून आमचं स्वागत केलं. मग बोलणं सुरू केलं. माझ्या सोव्हिएत दौऱ्यामध्ये मी कुणाला कसलाच प्रश्न विचारित नसे. मात्र रशियन माणसाचा प्रत्येक शब्द मी टिपून घेत होतो. आमच्या लखनौच्या पुष्कराजने त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही अझरबैजानचे अध्यक्ष, तुम्ही सोव्हिएत संघराज्याच्या अध्यक्षांना कोणत्या भाषेत पत्र लिहिता? हा प्रश्न ऐकून ते हसले आणि म्हणाले, मला रशियन आणि अझरबैजान या दोन्ही भाषा येतात. आणि आमच्या अध्यक्षांना अझरबैजान भाषा येत नसेल तर मी त्यांना अझरबैजान भाषेत पत्र लिहून त्यांचं काम सोपं होईल का अवघड होईल? रशियन माणूस आपलं काम आपणहून अवघड करत नाही. दुसऱ्या दिवशी बाकूपासून 180 किलोमीटरवर असलेले एक सामुदायिक शेत पाहायला निघालो. मार्गामध्ये आम्ही अनेक खेडी पाहिली. आता सोव्हिएत संघराज्यामध्ये अघटित चमत्कार झाला. खेडे आणि शहर यामध्ये कसलेच अंतर उरलेले नाही. खेडी आता शहराचा दर्जा घेऊन बसली आहेत. ती लहान असतात आणि तेथील लोक शेतावर काम करतात. म्हणून त्यांना खेड म्हणावं लागतं, एवढंच. आमची मोटार एका नदीच्या पात्रामध्ये उतरली. ती नदी घनदाट झाडीतून गेली होती आणि पाणी वाळू बरोबर अगदी वाहत होती. मध्ये वाळूचा एक ढीग होता आणि एक माणूस त्या ढिगावर उताना पडला होता. त्याचा पोशाख अगदी मळकट दिसत होता. त्याला पाहताच माझी खात्री झाली की हा एक दरिद्री आणि दुर्दैवी असून मरून पडला आहे. मी लगेच मोटार थांबवून बाहेर पडलो. समाजवादी देशामध्ये तो मला पहिला दरिद्री आणि बेवारच दिसला. मी हमीद साहेबांना त्याचं कारण विचारताच सर्व मोटारी बाहेर पडून त्या इसमाला हाका मारू लागले. पण तो हूं की चू करत नव्हता. त्याच्या सभोवती पाण्याची धार वाहत असल्यानं त्याच्यापर्यंत जाता येत नव्हतं आणि मी तिथून हालत सुद्धा नव्हतो. मग मोठी आरडाओरड केली, पण यश काही आलं नाही.
हा नक्कीच मेला असावा अशी माझी खात्री झाली. मग शेवटचा उपाय सुरू केला. आमच्या बरोबरीनं सर्व पाहुणे त्या उतान्याला वाळूचे खडे मारू लागले. म्हणजे एक प्रकारे त्याच्यावर दगडफेकीला आरंभ झाला. परंतु कुणाचाच दगड त्याला लागत नव्हता आणि तो गप्प पडलेला होता. अखेर कुबाच्या मेयरना यश आलं आणि त्यांचा दगड जाऊन नेमका त्याच्या पोटावर बसला. तसा तो चटकन उठला आणि आपण बेवारशी मेलो नाही अशी त्यानं ग्वाही दिली आणि माझा एक भ्रम दूर झाला. "तू का पडला आहेस?" मेयरने त्याला विचारले तेव्हा उजव्या हाताचा अंगठा तोंडाला लावून तो म्हणाला, "मी सकाळीच थोडी घेतली आहे आणि ऊन पडलं आहे म्हणून निवांत पडून आराम करतोय." हे ऐकून तो भयंकर आराम पाहून मी भानावर आलो. त्या आराम करणाऱ्याच्या अंगावरची मळकी कापडं भलतीच महागडी आहेत हे मला नंतर कळून आले. तो सामुदायिक मळा पाहून झाल्यावर मी एका दुमजली घरामध्ये शिरलो. माझ्या मागून सर्व मंडळी आली. ते एका शेतकऱ्याचे घर होते. तिथं 10 माणसं राहत होती. त्यापैकी 5 शेतावर काम करत होती आणि 5 मुलं शाळा शिकत होती. या घरामध्ये मला 2 रेडिओ, एक टेलिव्हिजन आणि एक टेलिफोन दिसला. प्रत्येकाची निराळी खोली, पलंग, गाद्या, आरसे हे वगैरे सर्व पाहून मला आमच्या इकडच्या जुन्या सरदाराच्या ऐश्वर्याची आठवण झाली. रशियामध्ये मला सर्वत्र असा अनुभव आला. कुठेही जीवनामध्ये विसंगती दिसली नाही. सर्वत्र जीवन एका पातळीवर उभा आहे आणि सारखं फुलत आहे. या दौऱ्यामध्ये मी विमान, रेल्वे, मोटार आणि पाय या सर्व साधनांचा वापर केला आणि तो महान देश मी पाहिला. मला आनंदी, स्वच्छंदी, नम्र आणि शहाणी माणसं भेटली. ताश्कंद ते बाकू हे अंतर फार मोठं आहे आणि ते अंतर कापीत मी जात होतो. परंतु मला एकही दुर्बल, निकामी, भिकारी, उपाशी, आळशी असा माणूस दिसलाच नाही. चं कारण समाजवाद. कॉम्रेड लेनिननं तिथं समाजवादी दुनिया निर्माण केली. ती मला एक स्वप्नसृष्टीसारखी भासत होती आणि त्या स्वप्नसृष्टीमध्ये माझे भ्रमण सुरू होते. रशियन माणूस भरपूर खातो आणि फार चवीनं उशीर खातो. भरपूर पितो. तिथं पाणी पित नाहीत, तो भरपूर आराम करतो. कारण तो भरपूर काम करतो. काम करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य असतं. श्रम हाच तिथं धर्म आहे आणि रशियन मानव तो धर्म काटेकोर पाळतो आणि त्यातच त्याच्या प्रगतीचे गमक आहे. तो जितकं प्रेम कारखान्यावर करतो, अगदी तितकंच प्रेम तो आपल्या कलेवर करतो. रशियन माणूस हा भलताच कलाप्रिय आहे. ची प्रचिती मला मॉस्कोतील प्रख्यात बोल्शेव्ही थिएटरात आली. तिथं मी दगडाचे फूल हा ऑपेरा पाहिला. त्यावेळी थिएटरामध्ये एकही जागा रिकामी नव्हती. प्रेक्षकांनी ते नाट्यगृह भरलं होतं आणि त्यांच्यासमोर 200 कलावंत एकाच वेळी रंगमंचावर सूत्रबद्धपणे काम करीत होते. 200 वादकांचा ताफा संगीताचे स्वर निर्माण करून वातावरण भारून काढीत होते. संगीतानं तिथं इंद्रधनुष्य निर्माण केले होते. प्रत्येक अंकाला संगीत दिग्दर्शकाचे प्रदीर्घ टाळ्यानं स्वागत होत होतं. रशियन माणूस नुसतेच कष्ट करीत नसून कलेची कदरही करतो. याचाच अर्थ त्याचे जीवन सर्व दृष्टीनं सफल आणि समृद्ध झाले आहे. मॉस्को, लेनिनग्राड, स्टालिनग्राड आणि बाकू या शहरामध्ये मला मुळीच विसंगती दिसली नाही. मात्र वैशिष्ट्यपूर्ण रचना निराळी आणि आगळी वाटली. 3 दिवस बाकू पाहून त्यानंतर त्या महान बाकूचा, अझरबैजानचा, त्या राजधानीचा आम्ही निरोप घेतला. तेव्हा पाहुणे अझीज हमीद साहेब मला सोडत नव्हते. ते गंभीर आणि दुःखी दिसत होते आणि मी मनामध्ये दग्ध झालो होतो. भाग 7. बरोबर 7 वाजता आमचे विमान ताश्कंद विमानतळावर उतरले. तेव्हा सूर्य मावळत होता आणि ताश्कंदवासी मित्रांनी विमानतळावर गर्दी केली होती. अनेक तरुण तरुणी फुलांचे कपडे घेऊन आमच्या स्वागतासाठी हजर होते. त्या गर्दीमध्ये कॉम्रेड नबी मोहम्मद हे पुढे होते. ते दिसण्यामध्ये एखाद्या सिनेनटासारखे दिसत होते, पण ते सिनेनट नव्हते. एक फार मोठे साहित्यिक आहेत. त्यांना हिंदी, उर्दू,
अरबी, फ्रेंच, जर्मन, रशियन अशा अनेक भाषा येतात. नुकताच त्यांनी सरदार जाफरी या भारतीय उर्दू कवीच्या काव्याचा उझबेकी भाषेमध्ये अनुवाद केला असून भारत रशिया मैत्री संघाचे ते सरचिटणीस आहेत. त्यांनी आमचे स्वागत केले आणि त्याचवेळी त्यांची आणि माझी दोस्ती झाली. हे उझबेकिस्तान पूर्वी रखरखीत वाळवंट म्हणून प्रसिद्ध होते. रशियामध्ये महान समाजसत्तावादी क्रांती झाल्यानंतर तब्बल 7 वर्षांनी ते सोव्हिएत संघराज्यामध्ये सामील झाले आणि मगच त्याच्या प्रगतीचे शकट भरधाव निघाले. मग त्याच्या गतीला सीमाच उरली नाही. वैराण वाळवंटावर नंदनवन बहरू लागलं आणि श्रमजीवी मानवाच्या श्रमानं वाळूवर सोनं पिकू लागलं. आज उझबेकिस्तानची उन्नती पाहून माणूस तोंडामध्ये बोटं घालतो. पूर्वी इथं बुरखा पद्धती भयंकर होती. स्त्रियांना बुरखा घ्यावा लागत होता. पण आज तिथं एकही बुरखा दिसत नाही. उलट सर्व महत्त्वाच्या जागी स्त्रियाच असल्याचे दिसून येते. याचे एक उदाहरण म्हणजे उझबेकिस्तान या घटक राष्ट्राच्या अध्यक्षपदावर आज एक स्त्री विराजमान आहे आणि एकूण एक माणूस तिथे साक्षर आहे. जिथं जिथं मी गेलो तिथं तिथं मला सोव्हिएत देशाच्या प्रगतीबरोबर सोव्हिएत कलेचंही दर्शन झालं. त्या जनतेला कलेचं तर वेडच आहे. आपल्याकडे काही जागी वजनाची यंत्र दिसतात. तशीच यंत्र मी मॉस्कोत पाहिली. परंतु ती वजनाऐवजी 2 रुबल तोंडात टाकताच प्यालाभर थंड शरबत देतात. हे सांगण्याचं कारण एवढंच की रशियात यंत्र माणसाची अगदी पाहुण्याप्रमाणे सेवा करतात. सरबत देणाऱ्या यंत्रापासून दिगंतराचा भेद करणाऱ्या रॉकेटपर्यंत त्यांनी मारलेली दौड सर्वश्रुत आहे. मी त्यांचे वर गेलेले रॉकेट पाहिले नाही, मात्र जे वर जाऊन परत आले आहेत ते मला दिसले. पण तेही मी लगेच विसरून गेलो आणि सोव्हिएत कला, सोव्हिएत जीवन पाहण्यामध्ये दंग झालो. मॉस्कोमध्ये मी बोल्शॉय थिएटरात दगडाचे फुले नृत्यनाट्य पाहिले. पहिल्या झपाट्यामध्ये मी ते नाट्यगृह पाहून मंत्रमुग्धच झालो. त्याची ती भव्य रचना, त्या पितळी रंगाच्या गॅलऱ्या आणि समोरचे प्रचंड स्टेज, लाल मखमली खुर्च्या, हे सर्व काही अप्रतिम आहे. तशी त्या रंगभूमीची म्हणजे त्या नाट्यगृहाची प्रतिष्ठा सुद्धा थोरच आहे. शेकडो वादक संगीताचे इंद्रधनुष्य निर्माण करीत होते आणि त्या नादावर शेकडो कलावंत आपल्या कलेचा सुंदर आविष्कार करीत होते. एकही कलावंत इकडे किंवा तिकडे होत नव्हता की त्यांचे पाऊल सुद्धा चुकत नव्हते. एक तरुण मुलगी तर एका पायाच्या अंगठ्यावर भोवऱ्याप्रमाणे गरगर गरगर फिरत होती. रशियन जनता आपल्या कलाकारांचे किती कौतुक करते हेही मला दिसले. अंक संपताच दीर्घ टाळ्यांचा गजर होई. मग सर्व कलावंतांना प्रेक्षकांसमोर यावे लागे आणि ते आले की पुन्हा टाळ्यांचा वेग वाढे. याला म्हणतात सहर्ष कौतुक. मॉस्कोमध्ये मी एक दुसरं नाटक पाहिलं. ते नाटक सर्व लहान मुलांनी लहान मुलांसाठी केलं होतं. ते थिएटरच लहान मुलांचं असून तिथं नियमानं लहान मुलांसाठी नाटकं खेळली जातात. आणि नवल असं की तिथं छोट्या प्रेक्षकांची अगदी तोबागर्दी असते. तिकिटासाठी त्यांना रांग लावावी लागते. त्या सर्वांचे निरनिराळे आकार, रंगीबेरंगी पोशाख आणि सर्वांची ती धावपळ पाहून मी तर थक्कच झालो. रशियामध्ये सर्वत्र सिनेमा, नाटक यांच्या प्रयोगापूर्वी अगदी कर्कश घंटा वाजत नाही. प्रयोगाची वेळ झाली की सर्व दिवे पुन्हा पुन्हा विझून पेटतात आणि मग बाहेर गेलेले प्रेक्षक येऊन आपापल्या जागेवर बसतात. लेनिनग्राड येथे मी एक सिनेमा पाहिला. उशिरा आल्यामुळे मला अगदी पुढील रांगेत जागा मिळाली होती. चित्रपट सुरू होताच सारं थिएटर मोटारीवर बसून चालू लागल्याचा मला आभास निर्माण झाला. सर्वांच्या पुढं मी असल्यानं आपण सर्वांच्या पुढे कुठेतरी जात आहोत असं मला वाटू लागलं. मी हळूच आजूबाजूला पाहू लागलो. आलं म्हणता म्हणता एक मोठं कारंजे जवळ आलं. त्याच्या पाण्याचे मोठे फवारे उडत होते. त्या फवाऱ्यांजवळ जाताच मी पाणी अंगावर येईल म्हणून अंग चोरून खाली वाकलो आणि आजूबाजूचे सर्व प्रेक्षक हसले. मी विरमून इकडे तिकडे पाहिले आणि पुढे कॉम्रेड लेनिनचा एक भव्य पुतळा आमच्याकडे आला आणि लगेच कॉम्रेड लेनिन भाषण करू लागले. त्यांनी तो आपला ऐतिहासिक उंचावलेला हात अधिकच उंचावला आणि महान ऑक्टोबर क्रांतीला प्रारंभ झाला. क्रांतिकारकांनी पहिला दरवाजा पाडून आत प्रवेश केला. या चित्रपटाचं तंत्रच मोठं विलक्षण होतं.
ते प्रेक्षकांना सर्वत्र हिंडवत होतं, कधी रेल्वेनं तर कधी विमानानं, आणि असं आम्ही रशियाभर हिंडत आहोत असं वाटत होतं. ताश्कंद येथे उतरलो त्याच दिवशी मला दिलाराम हे एक सुंदर नाटक पाहायला मिळाले. याही वेळी आम्ही उशिरा थिएटरला पोहोचलो. तेव्हा नाटक सुरू झालं होतं आणि एकही तिकीट शिल्लक नव्हतं. आम्ही हिरमुसून उगीचच इकडे तिकडे पाहू लागलो आणि याच वेळी भारतीय पाहुणे बाहेर आले आणि त्यांना तिकीट नाही अशी बातमी आतील प्रेक्षकांना समजली. तसे 8 प्रेक्षक बसलेले उठून बाहेर आले आणि त्यांनी आपली तिकीटं आम्हाला देऊन ते निघून गेले. मग आम्ही त्यांच्या जागेवर जाऊन बसलो. पाहुण्यांचा मान राखण्याची ही उदात्त भावना मला नवीनच वाटली. केवढं हे मोठेपण आणि केवढी ही थोर समज. आम्ही आपल्या पाहुण्यांच्या जागेवर बसून ते नाटक पाहत होतो. आम्ही आपल्या पाहुण्यांच्या जागेवर बसून ते नाटक पाहत होतो. ते दिलाराम नाटक रंगभूमीवर आणण्यासाठी सरकारने लाखो रुबल खर्च केले होते. मला कॉम्रेड नबींनी हे सांगितलं. एका नाटकासाठी सरकार लाखो रुबल खर्च करते हे मी नवीनच ऐकलं आणि लाखो रुबल खर्चून निर्माण केलेले नाटक कसे असेल म्हणून अगदी बारीक नजरेनं मी त्याचं निरीक्षण करू लागलो. पहिल्याच प्रवेशामध्ये मला कळून आलं की या समाजवादी देशामध्ये रंगभूमी वैभवाच्या शिखरावर उभी आहे. त्या रंगभूमीवर एकाच वेळी अनेक माणसं दिसत आहेत. कधी जुन्या काळातील मोठा बाजार भरत होता तर कधी फुलझाडांचे ताटवेच्या ताटवे आम्ही पाहत होतो. भव्य राजवाडे, उंच गोपुरं, भयान तुरुंग, मोठमोठे साखळदंड आणि धिप्पाड सैनिक हे सारं पाहून मी स्वतःला विसरलो. त्या नाटकाची कथा अगदी साधी होती. एका गरीब मुलीचं एका चित्रकारावर प्रेम असतं. एकदा बेहराम त्या मुलीला पाहतो आणि जबरदस्तीनं तिला नेऊन राणी करतो. मग तो चित्रकार वेड्यासारखा आपल्या त्या प्रेयसीला शोधित राजधानी देतो. एके ठिकाणी बाजारामध्ये ती राणी पालखीत बसून येते आणि त्या दोघांची पुन्हा भेट होते. पुन्हा त्यांची दग्ध मनं हर्षभरीत होतात. परंतु लवकरच ती गोष्ट राजाला समजते आणि राजा त्या चित्रकाराला तुरुंगात टाकतो. पुढे ती मुलगी आपल्या प्रियकराला घेऊन पळून जाते, परंतु वाळूच्या भयंकर वादळामध्ये सापडून ती दोघेही मरतात. अशी ही अगदी साधी कथा त्या नाटकामध्ये इतक्या भव्य स्वरूपात दाखवली आहे की पाहणाऱ्याची मतीच गुंग होते. कला, तंत्र याचा या नाटकामध्ये सुंदर संगम आहे. वाळवंटातील ते वादळ विजेच्या साह्याने निर्माण केलं होतं, पण ते पाहताना भीती वाटत होती. मी तन्मय होऊन नाटक पाहत होतो आणि काही वेळा मोठ्याने हसत होतो. तेव्हा माझ्या रांगेतील एका प्रेक्षकानं मला विचारलं, तुम्हाला रशियन कळतं? मग हसलात कसे? त्यांनी मला पुन्हा विचारलं आणि मी उत्तर दिलं, खरी कला ही सदैव काळजाशी भिडून बोलत असते. तिला कानांची गरज भासत नाही. हे नाटक म्हणजे एका गुलाम मुलीनं एका जुलमी राजावर मात करून खऱ्या प्रेमासाठी केलेल्या आत्मबलिदानाची कहाणी आहे. ही कहाणी सर्व दृष्टीनं जीवननिष्ठ अशीच आहे. ती पाहत असताना प्राचीन राजेशाही किती क्रूर आणि बेबंद होती याचं दर्शन घडतं. जुनी करवसुली, कैद्यांचे जीवन आणि राजदरबारातील एकमेकांविरुद्धचे हेवे दावे या सर्व गोष्टी त्या प्रेमकथेबरोबर बेमालूम सांगण्यात आल्या आणि प्रत्येक कलावंत आपल्या कलेमध्ये अगदी प्राण ओतून आपली भूमिका पार पाडित होता. दिलारामाचं काम करणारी बाई तर मूर्तिमंत कलेचा अवतारच वाटत होती. चित्रकाराला हृदय अर्पण करते त्यावेळीचा तिचा अभिनय पाहून भावना उचंबळून येत होत्या, तर जबरीनं राणी झाल्यानंतरचा तिचा अभिनय काळजाला पीळ पाडित होता. त्यावेळी ती प्रेम हे जबरीनं दिलं जात नाही हे प्रत्येक हालचालीनं सांगत होती आणि खरं प्रेम कधीच मरत नाही याची ती न बोलता ग्वाही देत होती. हे नाटक पाहून बाहेर येताच कॉम्रेड नबींनी विचारलं, मग कसं काय वाटलं हे नाटक? तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं, हे नाटक म्हणजे खऱ्या प्रेमाचे एक भव्य स्मारक आहे आणि हे भव्य स्मारक सोव्हिएत सरकारने लाखो रुबल खर्चून उभारले आहे. हा देश म्हणजे कलेचे माहेरघर आहे. भाग 8. सोव्हिएत रशियामध्ये मी त्या रशियन जनतेच्या जीवनाचे अनेक पदर पाहिले. तिचा अपार उद्योग, तिची विद्वत्ता आणि कला, साहित्य आणि उदात्त संस्कृती
हे सर्व पाहून मन थक्क झालं. जेव्हा आम्ही दिल्ली सोडली तेव्हा आमच्या या शिष्टमंडळातील काही प्रवासी उदासीन होते. सोव्हिएत विरोधी भांडवलदारी प्रचाराची छाया आमच्या मनावर कायम होती. समाजवाद करून किती प्रगती करू शकेल? एकूण एक मानव सुखी करणे कुणाला या जगामध्ये शक्य नाही. कुठं तर पोकळी असणारच असं आमच्या काहींचं मत होतं. लखनौचे श्री पुष्कराज भट एक विचारवंत असून ते आमदार आहेत. शिवाय ते काँग्रेस पक्षाच्या मताचे आहेत. कम्युनिस्टांबद्दल त्यांचं मत अनुकूल नाही, पण मनाला ते फार दिलदार आहेत. ते रशियामध्ये प्रत्येक गोष्ट अगदी चिकित्सक दृष्टीने पाहत होते. मॉस्कोपर्यंत पुष्कराज माझे मित्र झाले होते. आमचं दोघांचं मत होतं की कितीही बिलंदर सत्ता असली तरी ती दारिद्र्य दडवू शकणार नाही. ते नग्न असतं आणि सर्वत्र दिसतं, म्हणून आम्ही ते पाहण्याची खटपट करीत होतो. आमच्यापुढे कसलाच पोलादी पडदा नव्हता. पण जेव्हा आम्ही प्रवास करत ताश्कंद शहरामध्ये दाखल झालो तेव्हा पुष्कराज संपूर्ण बदलले होते. रशियन जनतेची ती प्रगती पाहून आम्ही सर्व प्रभावित झालो होतो. मात्र हिंडण्याचा कार्यक्रम आमचा कायम होता. मला रशियन मुळीच येत नव्हतं, तर श्री पुष्कराज यांना थोडं थोडं कळत होतं. कसलीही पाटी दिसली की ते उभे राहून एक एक रशियन अक्षर वाचत. मी नुसता आहा करून पाहत असे. रशियन येत नाही म्हणून मला फार वाईट वाटे. एकदा दुपारचं जेवण उरकून पुष्कराज आणि आम्ही दोघं हिंडत हिंडत एका बागेत शिरलो. त्या बागेमध्ये 15-20 इसम हिरवळीवर लोळत होते. काही वृत्तपत्र वाचित होते, काही पत्र लिहिण्यामध्ये निमग्न झाले होते. आम्हाला वाटले ही बेकारांची झुंड असून ही कामं शोधून वैतागली असावी आणि आता या बागेमध्ये येऊन पडली असावी. मी एका गृहस्थाजवळ बैठक मारली. मी माझ्या तीक्ष्ण नजरेनं त्या इसमाला न्याहाळून घेतला. त्यानं आपल्या करड्या पल्लेदार मिशा पिळून त्याच्या आकडे केले होते. त्याचा पोशाख नीटनेटका होता. त्याने एक मोठं पुस्तक घेतलं होतं. मी त्याला विचारलं, तुम्ही असं का बसला आहात? मग कसं बसू? त्यानं विचारलं आणि मी पेचतच पडलो. मी म्हणालो, नव्हे, तुम्ही यावेळी बागेत कसे? तुम्ही तसेच आम्ही, त्यानं उत्तर दिलं. मग मी खुलासा केला की आम्ही भारतीय असून इंडो सोव्हिएत सांस्कृतिक संस्थेचे प्रतिनिधी आहोत. मला असं सांगा की तुम्ही नोकरी कोठे करता, का बेकार आहात? तो गृहस्थ माझ्या या वाक्यावर पोटभर असून म्हणाला, आम्ही फार फार नोकरी केली आणि आता सेवानिवृत्त होऊन आराम करीत आहोत. आता पत्र वाचणे, नातलगांना पत्र लिहिणं एवढंच काम आम्ही करीत असतो. आमच्या देशामध्ये तुम्हाला औषधालाही बेकार मिळणार नाही. इथं समाजवाद आहे. पुढं मी काहीच विचारलं नाही. आम्ही लगेच ती बाग सोडली आणि परत निघालो. चालता चालता पुष्कराज दिसतील त्या रशियन पाट्या उभं राहून वाचित होते. एका सुंदर इमारतीपुढं एक लाल रंगाचा मोठा बोर्ड दिसला आणि पुष्कराज थांबून तो वाचू लागले. मी नेहमीप्रमाणेच त्यांच्याकडे पाहू लागलो आणि आम्हाला पाहून येणारे जाणारे ताश्कंदचे नागरिक थांबून आम्हाला पाहू लागले. पुष्कराजने ती पाटी वाचून होताच मी हिंदीमध्ये विचारले, कसली पाटी आहे ती? ही बँक आहे. पुष्कराजने मला हिंदीतून उत्तर दिले आणि बाजूला उभी असलेली एक तरुणी चटकन पुढे येऊन हिंदीत म्हणाली, ही बँक नसून आमची कायम स्वरूपाची निवडणूक कचेरी आहे. हा खुलासा ऐकून आमचे तर चेहरे धडाधड पडले आणि आम्ही लगेच काढता पाय घेतला. दुसऱ्या दिवशी ताश्कंदजवळ असलेले स्टालिन सामुदायिक शेत आम्ही पाहिलं. तो सामुदायिक मळा म्हणजे एक वेगळे राज्यच आहे आणि ते एक प्रकारचे आश्चर्यसुद्धा आहे. कारण या मळ्याची स्थापना 1929 साली झाली. त्यावेळी फक्त 330 एकर जमीन या मळ्याच्या मालकीची होती. 1934 साली या मळ्यामध्ये 2 ट्रॅक्टर काम करत होते, परंतु आज 1500 हेक्टर जमीन या मळ्याच्या मालकीची असून आता 34 ट्रॅक्टर तेथे काम करीत आहेत. तिथे सध्या 1104 शेतकरी काम करीत आहेत. त्यापैकी 475 स्त्रिया आहेत. या मळ्यामध्ये 4 शाळा आहेत. 2500 कोंबड्या रोज मळ्यात अंड्याचा ढीग लावित आहेत. 1100 पाळीव गायींचे दूध काढण्यासाठी तिथे निराळे दूध केंद्र निर्माण करण्यात आले असून एकाच वेळी 16 गायी स्वखुशीने येऊन दूध देतात.
त्या मळ्यामध्ये 13 दूध काढणारी यंत्र बसवली आहेत. गायी रांग लावून दूध देत असतात. या मळ्याच्या मालकीची 7,500 मेंढरं असून त्या भागामध्ये 375 घरं आहेत आणि मालाची ने-आण करण्यासाठी 20 मोठा ट्रक्स रोज पळापळ करत आहेत. शिवाय हायस्कूल, दवाखाना, जनावरांचा दवाखाना, प्रसूतिगृह वगैरे सर्व पाहिलं की माणसाची मती गुंग होऊन जाते. आम्ही गेलो तेव्हा द्राक्षाला नुकताच बहर आला होता. म्हणजे ती पिकली होती. काळी जांभळे, गुलाबी, वाटोळी, लांबकोळी असे 15 प्रकार आणि आकार आम्ही तिथे पाहिले. आणि हे पाहिलं की सोव्हिएत शेती सुधारणेचं कौतुक नव्हे तर आश्चर्य वाटू लागतं. आम्ही ते सुंदर द्राक्ष गिळतच त्याचं कौतुक करीत होतो. तो सुंदर मळा, ती संपन्न शेती, ती सुंदर फळं, फुलं आणि सुखी माणसं पाहात आम्ही एका भव्य मंडपाखाली आलो. तो मांडव द्राक्षांच्या वेलींनी आच्छादला होता. सर्वत्र पिकलेल्या द्राक्षांचे घोस लोंबत होते आणि त्या मंडपाखाली आमच्या भोजनाची तयारी करण्यात आली होती. एका सुंदर टेबलावर अनेक प्रकारचे जेवण मांडले होते. त्यामध्ये खास भारतीय पद्धतीचा मसाला दरवळत होता आणि त्या सुगंधात आम्हाला आपल्या घरची आठवण होत होती. त्या भोजनाप्रसंगी मळ्याच्या अध्यक्षाने एक भावपूर्ण असे भाषण केले. ते आमचं स्वागत करून म्हणाले, तुम्ही आमचे शेजारी आहात आणि शांततेचे पाईक आहात. तुमचे पंतप्रधान पंडित नेहरू आज शांतता नांदावी म्हणून आलोट यत्न करीत आहेत. याचा अर्थ तुमचे आणि आमचे उद्दिष्ट एक आहे. जर तुमची मैत्री चिरकाल राहील तर जगामध्ये कधीच युद्ध होणार नाही अशी आमची श्रद्धा आहे. म्हणून भारत रशिया हे 2 चिरायू होत. रशियामध्ये मी जिथं गेलो तिथं मला शांततेचा जयघोष ऐकू आला. तिथं प्रत्येक माणसाला शांततेचे वेडच जणू लागले आहे. याचा अर्थ ती जनता दुबळी आहे असं कोणी घेऊ नये. ती जनता महानच आहे आणि प्रबळ सुद्धा. भारत आणि रशिया या 2 देशांच्या हाती जागतिक शांतता सुरक्षित आहे अशी तिथं सर्वांची श्रद्धा आहे. तिथं वृद्ध माता आपल्या मुलांनी व्यर्थ रणामध्ये मरू नये आणि कुणाला मारू सुद्धा नये या एकाच विचारात आहे. त्यांनी जगावं, या देशाला संपन्न करावं. आम्हाला शांतता हवी, कारण शांततेच्याच काळामध्ये जीवनाला बहर येतो, कला प्रगत होते, फुलं फुलतात असा आमचा अनुभव आहे. युद्धाने काय होतं हे आम्ही प्रत्यक्ष पाहिलं आहे, म्हणून आम्हाला युद्ध नको. थोडक्यात सांगायचे म्हणजे शांततेसाठी झटणाऱ्या आमच्या पंतप्रधानांना समग्र रशियन जनता लाख लाख दुवा देत आहे. रक्तपात नसावा हा सर्वत्र मंगल असाच हेतू आहे आणि ह्या हेतूमध्ये अहंकार नाही, फाजील दुराभिमान नाही. मी तर असं म्हणेल की यामध्ये एक पवित्र हेतू आहे आणि यामध्ये साऱ्या जगाचे कल्याण सामावलेले आहे. रशियन लोक भारताला आपला खरा मित्र मानतात आणि म्हणूनच ते भारतीय संस्कृतीचा कसून अभ्यास करत आहेत. ताश्कंद येथे आम्ही एक शाळा पाहिली. तिथं एकूण एक मुलं हिंदी भाषा शिकत होती. आम्ही शाळेमध्ये प्रवेश करताच आम्हाला भारतीय वातावरण जाणवलं. प्रत्येक मूल, प्रत्येक शब्द हिंदीत उच्चारित होतं. त्यामुळे माझी तर पाचावर धारण बसत होते, कारण माझी हिंदी मुंबईची हिंदी. एखादा उच्चार चुकला की ही बेरकी पोरं अब्रू घेणार अशी मला भीती वाटत होती. म्हणून मी तर फार कमी बोलत होतो. त्याच दिवशी आम्ही ताश्कंद विद्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्या विशाल सभागृहामध्ये अफाट गर्दी झाली होती. आम्ही जरा उशिरा पोहोचलो, पण ते गुणी विद्यार्थी आमच्यावर रागावले नव्हते. आम्ही सभागृहामध्ये प्रवेश करताच सर्व मुलं मुली उठून त्यांनी टाळ्या वाजून आमचे स्वागत केले. एका सुंदर मुलीनं लाल गुलाबाची फुलं माझ्या हाती देऊन सांगितलं, हे आमच्या देशातील फुले तुम्ही भारतापर्यंत घेऊन जा आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या वीरांनी बलिदान केले त्यांच्या समाधीवरती अर्पण करा. हा त्या मुलीचा संदेश आणि ते फुलं पाहून काळजामध्ये एक कळ उठली आणि भारतानं स्वातंत्र्य मिळवून आपली मुक्ती करून घेतली याला जगामध्ये आणि रशियामध्ये किती महत्त्व आहे याची मला महती पटली. रशियन माणसांना स्वातंत्र्य हा शब्द अतिशय प्रिय आहे. स्वतंत्र मानवाबद्दल त्यांना फार प्रेम वाटते आणि जे परदास्यात खितपत आहेत त्यांच्याविषयी अत्यंत आदर आणि तितकीच आस्था त्यांना वाटते. शेवटी आला आला म्हणता तो दिवस आला.
आपल्या मायदेशाकडे निघण्याची आमची तयारी झाली. सोव्हिएत जेट विमान सज्ज झाले आणि माझ्या हृदयाने ठाव सोडला. कॉम्रेड बान्निको, श्रीमती इराणा, मॉक्सिवो, कॉम्रेड नबी मोहम्मद ही मंडळी विमानाच्या थेट शिडीपर्यंत येऊन उभी राहिली. सर्वांच्याच हृदयामध्ये कालवा कालव सुरू होती. डोळे भरत होते. मी अश्रू दडवीत होतो. आम्ही कडकडून भेटलो. ती अंतिम भेट होती. त्या महान देशाचं ते अंतिम दर्शन होतं. मी अंतरीची कळ दाबण्याचा बहाणा केला. उगीचच खिसे चाचपले. म्हणाल, अरे सिगरेट संपली की, फक्त 20च आहेत. तेव्हा मला मिठी मारून कॉम्रेड मॉक्सिको म्हणाले, हे रशियन जेट विमान आहे. तुम्ही 2 सिगारेट संपविण्यापूर्वीच तुम्हाला ते तुमच्या राजधानीत पोहोचवेल. मी आश्चर्यानं पाहिलं आणि ते पुन्हा म्हणाले, हे सरळ तुम्हाला हिमालयावरून घेऊन जाईल आणि आता आपण आपल्या हिमालयावरून आपल्या मातृभूमीत जाणार. या कल्पनेनं मी भारावून गेलो. कॉम्रेड बान्निको यांनी मला आपलं सुंदर पेन दिलं आणि तो पेन, ती गोड आठवण आणि त्या महान देशाचं अंतिम दर्शन घेऊन विमान उडाले आणि त्याची ती जबर भरारी सुरू झाली. यावेळी मनामध्ये निराळ्याच भावना उचंबळून आल्या होत्या. मी वयाच्या 11व्या वर्षी मुंबईला आलो. त्यावेळी आमचं सारं कुटुंब मजल दरमजल दरकोस करीत मुंबईजवळ करीत होतं. गाडी खर्च नव्हता म्हणून आम्ही मुंबईला पायी चालत निघालो होतो. चालून चालून माझे पाय सुजले होते. 227 मैलांचे अंतर कापायला आम्हाला 2 महिने लागले होते. आणि आता मी मिनिटाला 10 मैल भरारी मारित होतो. 30,000पेक्षाही जास्त उंचीवरून आमचे विमान उडत होते. मी खाली पाहत होतो तेव्हा हिमालयाच्या मस्तकावर निसर्ग नुकताच हिमाचा वर्षाव करत होता आणि तो महान गिरिराज आमच्या सरहद्दीवर आपले अनंत हात पसरून ताठ उभा होता. त्याचं ते दर्शन आणि सोव्हिएत रशियाची स्मृती मी कधीच विसरणार नाही. नव्हे, ती विसरणं शक्य नाही. रशियातील माझं भ्रमण म्हणजे माझ्या जीवनाचे एक साफल्य असं मी मानतो. नकळत मायदेशाची ओढ वाढू लागली. त्या नादात मी एक सिगारेट ओढून टाकली आणि दुसरी पेटवली. तोच पुढे लाल पाटी लागले आणि दिल्ली दिसू लागली. आणि श्रोतेहो, याचबरोबर माझा रशियाचा प्रवास, हे संपूर्ण प्रवास वर्णन या ठिकाणी समाप्त होत आहे. हा व्हिडिओ, हे संपूर्ण प्रवास वर्णन जास्तीत जास्त शेअरसुद्धा अवश्य करा आणि अशाच नवनवीन कथांसाठी, व्हिडिओसाठी कथालय अवश्य सबस्क्राईब करा.